सुवार्ता उपसंपादक जॉन गोन्साल्विस, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरिया यांना मी व्यासपीठावर, त्याचप्रमाणे आज आपले पॅरिश प्रिस्ट फादर रेमंड रुमाव, या फादरवरती या, फक्त तुम्हाला जेव्हा जायचं तेव्हा जा ना, या तुम्ही आमचा अभिमान आहे तो, या वरती या. फादर कॅजिल रॉड्रिक्स यांनी पण वरती यायचं आहे. मान्यवरांनी स्थानापन्न व्हायचं आहे. सोदियाचा दिवस म्या अमृते पाहिला. आज संत ज्ञानेश्वराच्या ह्या उक्तीचा आपल्याला प्रत्यय येतो. त्याचं कारण असं की आज फ्रान्सिस बिस्किटा यांचा आताच 75वा वाढदिवस म्हणजे अमृत महोत्सव साजरा झाला आणि आज दुग्ध शर्करा योग म्हणजे त्यांच्या सहवेदना या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. जेव्हा दुसऱ्यांची संवेदना आपली होते तेव्हा त्याला सहवेदना म्हणतात. जेव्हा दुसऱ्यांची संवेदना आपली होते तेव्हा त्याला सहवेदना म्हणतात. या सहवेदनेची प्रचिती आपल्याला पुस्तकातील कथेमध्ये येते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्यवरांचे स्वागत व ओळख करतील सौ भारती अथाईत. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित पाहुणे मंडळी, आपणा सर्वांना माझा विनम्र अभिवादन. कार्यक्रमामध्ये मान्यवर मंडळी व्यासपीठावर विराजमान असतात. प्रेक्षक आणि मान्यवर यामध्ये असणारं ही 4 पायऱ्यांचं अंतर म्हणजेच या मान्यवरांचा परिचय. या यशाच्या पायऱ्या चढत असताना त्यांनी केलेले अपार परिश्रम, कष्ट यांचा स्फूर्तिदायी प्रवास म्हणजेच मान्यवरांची ओळख. वसईच्या पावनभूमीचा वारसा सांगणारे, साहित्य क्षेत्रात आपला ठसा उमटवणारे मान्यवर आज व्यासपीठावर उपस्थित आहेत आणि म्हणूनच आज ह्या कार्यक्रमाला चंदनाचा गंध प्राप्त झाला आहे. अशा या मान्यवरांचा परिचय करून देताना मला फार आनंद होत आहे. चेहऱ्यावरचं तेज हे मनातल्या विचारांचं प्रतिबिंब असतं. जेव्हा मनात आत्मविश्वास त्याचा दीप प्रज्वलित असतो आणि हृदयामध्ये करुणा, आपुलकी आणि माणुसकीचे भाव दाटलेले असतात, तेव्हा त्या चेहऱ्याला एक सात्विक, प्रसन्न अशी कांती लाभते. असे तेजस्वी सात्विक व्यक्तिमत्व आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाभलेले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रेव्हरंड फादर डॉक्टर जॉन फर्गोस वसई धर्मप्रांताचे ज्युडिशियल विकर आणि चान्सलर असून सध्या ते कृपामाता चर्च पापडी धर्मग्रामाचे प्रमुख धर्मगुरू म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली पापडी चर्चचे नूतनीकरण आताच पार पडले असून त्यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेत चर्चला सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी 2025च्या युनेस्को आशिया पॅसिफिक मेरिट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. आपणा सर्व वसईकरांसाठी ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. फादर, आम्ही आपले पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. स्वागत करतील सौ शीला रॉड्रिक्स. सदैव हसतमुख, आपल्या शब्दांनी अंतकरणाला स्पर्श करणारे, मुलांमध्ये रमणारे, तरुणांच्या वाटचालीत दीप बनून दिशा दाखवणारे सेंट मेरी मागदलेना चर्च मुळगावचे प्रमुख धर्मगुरू आदरणीय रेव्हरंड फादर विजय आल्मेडा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून इथे उपस्थित आहेत. आपल्या सांडोर धर्मग्रामामध्ये सुद्धा त्यांनी अतिशय उत्तम कार्य पार पाडलेलं आहे. फादर, आम्हीही आपले पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. स्वागत करतील सौ शैला अंड्रांडिस.
आपल्या चर्चचे माजी प्रमुख धर्मगुरू फादर कॅझिटन रॉड्रिग्स येथे उपस्थित आहेत. त्यांचंही आपण पुष्प देऊन स्वागत करीत आहोत. स्वागत करतील लुकस परेरा सर. कार्यक्रमासाठी लाभलेले वक्ते माननीय श्री जॉन गोन्साल्विस ललित व वैचारिक लेखनात पारंगत आहेत. त्यांची आजवर 13 पुस्तके प्रकाशित झाली असून यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासहित प्रसाद बन पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषद पुरस्कार, प्रेमचंद लेखक पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले आहे. सुवार्ता मासिकात त्यांचे मोलाचे सहकार्य असते. आपण त्यांनाही पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करीत आहोत. आपण स्वागत करतील सौ सिल्वी मिस्किटा. स्वागतासाठी आपल्या टाळ्या अपुऱ्या पडू नयेत. कार्यक्रमासाठी लाभलेले पुढचे वक्ते आहेत ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री स्टॅनली गोन्साल्विस सर. कथा, ललित, बालवाङ्मय आणि अनुवादित अशा साहित्य प्रकारातील सिद्धहस्त लेखक. ह्यांच्या साहित्यकृतींना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या कथांचा शालेय आणि महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. आपण त्यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. स्वागत करतील ब्रिनल डायस. कार्यक्रमासाठी लाभलेले पुढचे वक्ते साहित्यिक माननीय श्री सायमन मार्टिन हे अजून आपल्यामध्ये उपस्थित झालेले नाही आहेत, तर ते लवकरच येतील अशी अपेक्षा आपण बाळगूया. लोकसेवा मंडळाच्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम यशस्वीपणे राबविणारे सामाजिक कार्यकर्ते आणि लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष माननीय श्री गॉडफ्री कोरिया यांचेही पुष्प देऊन स्वागत करतील सौ सिल्वी परेरा. प्रसन्न सोज्वळ व्यक्तिमत्वाची साक्षात प्रतिमा असणाऱ्या सौ डायना मिस्किटा 36 वर्षे सेंट ॲन्स हायस्कूल ओर्लेम येथे विद्यादानाचे पवित्र कार्य करत असंख्य जीवनांना त्यांनी दिशा दिली. 47 वर्षांच्या सहजीवनात श्री फ्रान्सिस मिस्किटा यांना आई, बहीण, मैत्रीण, प्रेयसी आणि पत्नी या सर्व रूपातून निखळ साथ त्या देत आहेत. प्रेम, समर्पण आणि त्याग यांचे सुंदर उदाहरण असलेल्या सौ डायना मॅडम आम्ही आपलेही पुष्प देऊन स्वागत करीत आहोत. स्वागत करतील रिचर्ड परेरा सर. कार्यक्रमाचे सन्मानमूर्ती माननीय श्री फ्रान्सिस मिस्किटा सामाजिक कार्यकर्ते म्हणून सुपरिचित आहेतच. आज त्यांच्या सहवेदना या पहिल्या कथासंग्रहाचे प्रकाशन होत आहे. आम्ही आपलेही या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. स्वागत करतील सौ साधना कोरिया. आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत कारण आज त्यांचं पहिलं पुस्तक प्रकाशित होत आहे. आपले सन्मानमूर्ती श्री फ्रान्सिस मिस्किटा यांच्यावरील प्रेमाखातर बरेचसे धर्मगुरू, अनेक संस्था आणि संघटनांचे पदाधिकारी येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे उपस्थित सर्व पाहुणे मंडळी, आपणा सर्वांचे पुन्हा एकदा या सुंदर सोहळ्यामध्ये मी मनपूर्वक स्वागत करते. शब्दांच्या दुनियेवर प्रेम करणाऱ्या आणि शब्दांच्या स्पंदनांना मनापासून ऐकणाऱ्या आपणा सर्व रसिकांसाठी आजचा हा क्षण केवळ पुस्तक प्रकाशनाचा नाही, एक संवेदनशील संघर्षमय आयुष्याची कहाणी आज आपण येथे उलगडणार आहोत.
सहवेदना या कथासंग्रहाच्या रूपाने साहित्यात मोलाची भर घालणारे माननीय स्वच्छंद वसईकर उर्फ श्री फ्रान्सिस मिस्किटा सामाजिक कार्यात स्वतःला गुंतवून घेतल्यानंतर गेल्या 40-50 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी स्वतःसाठी काहीही साठवले नाही, पण समाजाच्या उंजळीत मात्र अनुभव, मदत आणि माणुसकी ओतली. कुठलाही गाजावाजा नाही, कुठलीही प्रसिद्धीची अपेक्षा नाही, फक्त शांतपणे पडद्यामागे राहून समाजासाठी झटणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे माननीय श्री फ्रान्सिस मिस्किटा सर. ग्रामपंचायतीच्या कार्यातून गावाच्या मातीशी नाळ जुळवणारे, पान मार्केटिंगसारख्या संस्थेत संचालकपदी कार्यरत असताना साधना पतपेढीत संचालकपदी त्यांची निवड झाली. अशावेळी समाजाप्रती आपली बांधिलकी जपत त्यांनी पान मार्केटिंगमधल्या स्वतःच्या पदाचा त्याग करून नवीन होतकरू संचालकासाठी जागा रिक्त केली. हा केवळ निर्णय नव्हता, तर मूल्यांची जपणूक होती. मला वाटतं इथे आपण टाळ्या दिल्या पाहिजेत त्यांच्यासाठी. चर्च पातळीवरील विविध संघटना, समझोता मंडळ, मिशन मित्र मंडळ, जिथे जिथे जबाबदारी मिळाली तिथे त्यांनी नावासाठी नाही तर कार्यासाठी स्वतःला अर्पण केले. त्यांनी प्रसिद्धी टाळली, पण त्यांच्या कार्यानेच त्यांना ओळख दिली. सायमन मार्टिन यांनी वरती यायचं आहे. ते कधी प्रकाश झोतात आले नाहीत, कारण ते स्वतःच अनेकांसाठी दीप बनून उभे राहिले. 12 वर्षे अकाउंटंट म्हणून नोकरी करताना कुणाची गुलामगिरी नको या विचारातून त्यांनी स्वतंत्र मार्ग निवडला आणि ट्रान्सपोर्ट व्यवसायात 40 वर्षे प्रामाणिकपणे वाटचाल केली. आजही एक छोटेसे किराणा दुकान चालवत गरिबांच्या आयुष्यात दिलासा बनून ते उभे आहेत. हे त्यांच्या मनाच्या श्रीमंतीचं, जिवंतपणाचं उदाहरण आहे. खरं तर अकाउंटंट, ट्रान्सपोर्ट सारख्या अरसिक व्यवसायात असणाऱ्या माणसाच्या हातून एखाद्या साहित्याची निर्मिती ही आपल्याला कविकल्पना वाटेल, पण वाचनाची अखंड ओढ आणि गेली अनेक दशके अखंड चालत असलेली त्यांची लेखणी या साधनेतून हे सर्व साकार झाले आहे. गेल्या 5 दशकाहून अधिक काळ, दिवसागणिक, वर्षानुवर्षे त्यांची लेखणी समाजाच्या वेदना शब्दात मांडत राहिली आहे. 1977 साली त्यांची पहिली कथा जनपरिवारमध्ये प्रकाशित झाली. त्यावेळी त्यांनी स्वच्छंद वसईकर हे नाव धारण केले. पुढे याच नावाने गीत, सुवार्ता, श्रद्धाचार यासारख्या मासिकातून व्यक्त झालेल्या त्यांच्या शब्दांना आज एका पुस्तकाचे रूप लाभले आहे. त्यानिमित्ताने आपणा सर्वांनाही स्वच्छंद वसईकर नक्की कोण याचा उलगडा झालाच असेल. आज प्रकाशित होणारा सहवेदना हा केवळ कथासंग्रह नाही, हा आहे जीवनाचा आरसा, हा आहे समाजाचा स्पंदनशील दस्तऐवज, हा आहे सत्याचा निशब्द आवाज. प्रत्येक कथा म्हणजे एक जखम, प्रत्येक शब्द म्हणजे एक अनुभव आणि प्रत्येक पान म्हणजे माणुसकीची एक नवीन जाणीव. अशा या मितभाषी पण मनाने अथांग असलेल्या माननीय श्री फ्रान्सिस मिस्किटा सरांना त्यांच्या पहिल्या कथासंग्रहानिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या या साहित्य प्रवासासाठी मी मनपूर्वक प्रार्थना, शुभेच्छा देते. धन्यवाद. आपल्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आपल्यामध्ये हजर झालेले आहेत. माननीय साहित्यिक माननीय श्री सायमन मार्टिन, नाशिक येथे पार पडलेल्या अखिल महाराष्ट्रीय ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष. कवी म्हणून ते सर्वपरिचित असले तरी आशयसंपन्न गद्यलेखन करण्यातही ते निपुण आहेत. अनेक पारितोषिक प्राप्त कविता संग्रह आणि लेख संग्रह त्यांच्या नावावर जमा असून धारदार, परखड आणि सडेतोड वक्तृत्व हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. सहयोग या आपल्या संस्थेच्या माध्यमातून ते साहित्य, लोककला आणि संस्कृती जतनाचे कार्य करीत आहेत. त्याचप्रमाणे या सहवेदना पुस्तकासाठी त्यांनी प्रस्तावनासुद्धा लिहिलेली आहे. तर आपण सर, आम्ही आपले पुष्पगुच्छ देऊन स्वागत करीत आहोत. स्वागत करतील सौ लीना रॉड्रिग्स.
धन्यवाद. धन्यवाद भारती अताईत मॅडम. अतिशय सुंदर व मोजक्या शब्दात प्रभावीपणे आपण प्रास्ताविक स्वागत व ओळख करून दिलीत. त्यासाठी पुन्हा आपल्याला धन्यवाद. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. आता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष फादर जॉन फर्गोस, स्टेजवरील सर्व मान्यवर यांना मी विनंती करतो की आता पुस्तकाचे प्रकाशन करावे. सर्व मान्यवरांनी पुढे आलं तरी चालेल. टेबलाच्या पुढे यावं म्हणजे व्यवस्थित फोटो घेता येईल आपल्याला. सर फादर कॅजिटर रॉड्रिक्स, स्टॅनली गोन्साल्विस यांनी सर्वांनी पुढे यायचं आहे. श्री फ्रान्सिस मिस्किटा यांचं सहवेदना ह्या पुस्तकाचं प्रकाशन झाल्याचं मी घोषित करत आहे. धन्यवाद फादर जॉन फर्गोस आणि मान्यवर. श्री फ्रान्सिस मिस्किटा यांच्या पुस्तकात एकूण 26 कथा आहेत. अक्षर जुळवणी व मुखपृष्ठ श्री राजेश जाधव यांचे आहे. जर आपण मुखपृष्ठ पाहिलं तर अतिशय सुबक असं मुखपृष्ठ आहे. पहिली जी कथा आहे भेट, त्यातील नायकाचा हा फोटो आहे. त्याचे अश्रू त्या साडीवर पडतात. अतिशय प्रभावीपणे चित्र काढलेलं आहे. राजेश जाधव हे साधना पतपिढीचे कर्मचारी आहेत. आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. राजेश जाधव. प्रकाशक डायना मिस्किटा. मुद्रित शोधन सौ शैला अंड्रांडिस. प्रस्तावना सायमन मार्टिन यांनी लिहिली आहे. सहवेदना हे पुस्तक आज आपल्याला सप्रेम भेट दिलं जाणार आहे. ते विकलं जाणार नाही, पण त्याचा अर्थ असा आहे की प्रेमाची भेट आहे. आणि जर आपण रोज एक कथा वाचली तर 26 दिवस किंवा महिन्यामध्ये आपले हे पुस्तक वाचून होईल. तर अतिशय चांगलं असं हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. पुस्तक त्यांनी त्यांची आई रोजमेरी मिस्किटा व पत्नी डायना यांना समर्पित केलेलं आहे. फ्रान्सिस मिस्किटा यांच्या कथा ह्या हृदयस्पर्शी आहेत. जेव्हा आपण दुःखात किंवा व्यथेत असतो तेव्हा कथा वाचल्यास आपली व्यथा किंवा दुःख कमी होईल, अशा प्रकारच्या या कथा आहेत. आपले आजचे प्रमुख, आपल्या आजचे अध्यक्ष फादर जॉन फर्गोस यांना अचानक दुसरे काम निघाल्यामुळे किंवा आज आपल्याला माहिती आहे की पहिला शुक्रवार आहे, मिसा वगैरे असतात, तर त्यांना जायचं असल्यामुळे आपण त्यांना लवकर जाण्याची संधी देत आहोत. फादर जॉन फर्गोस वसई धर्मप्रांताचे चान्सलर व विवाह संबंधात विशेष जाण असलेले धर्मगुरू. 1 मार्च रोजी 2 महिन्यापूर्वी या सभागृहात त्यांचे व्याख्यान झाले होते. आता 2 महिने पूर्ण झाले आणि त्या जवळजवळ 15,000पेक्षा जास्त व्ह्यूज या त्यांच्या भाषणाला मिळालेल्या आहेत. यावरून आपल्याला त्या भाषणाचं महत्त्व लक्षात येईल. विषयाची मुद्देसूद व प्रभावी मांडणी हे त्यांच्या व्याख्यानाचे वैशिष्ट्य आहे. वसईतील एक विद्वान धर्मगुरू म्हणून त्यांची ख्याती आहे. मी फादर जॉन फर्गोस यांना विनंती करतो की आपण हे थोडी लवचिकता ठेवत अध्यक्षीय भाषण आपण पहिलं घेत आहोत आणि त्यांनी ते भाषण कर. शेवटचे ते पहिले फादर जॉन फर्गोस. आजच्या ह्या पुस्तक प्रकाशनासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, आपण सर्व श्रोते, आज सर्वप्रथम
मी श्री फ्रान्सिस मिस्किटा यांचे मनापासून अभिनंदन करत आहे. वयाच्या 75व्या वर्षी एक चांगलं पुस्तक प्रकाशित करणं हे खरंच चॅलेंजिंग आहे. आता मलासुद्धा थोडंसं मोटिवेशन त्यांच्याकडनं मिळतं आहे, कारण मी आतापर्यंत एकही पुस्तक प्रकाशित केलेलं नाही, एखादा लेखसुद्धा प्रकाशित झालेला नाही आहे. आता त्यांच्याकडे पाहिल्यानंतर अद्यापही आशा आहे की आपण एखादं पुस्तकाचा विचार करू शकतो. तर मी त्यांचं मनापासून अभिनंदन करत आहे. मी सुरुवातीला 2-3 त्यांच्या कथा वाचल्या आणि खूपच अशा स्फूर्तिदायक मोटिवेशनल कथा आहेत असं मला वाटतं. पुस्तक फार सुंदर रीतीनं लिहिलेलं आहे आणि अशाच रीतीनं आपल्या समाजामध्ये खूप चांगले लेखक, कवी आहेत आणि आणखीन यावेत ही अपेक्षा आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मला अध्यक्ष म्हणून त्यांनी बोलावलेलं आणि अपेक्षा असते की अध्यक्षांनी शेवटपर्यंत थांबायचं, परंतु परिस्थिती आज 1 मे आहे. शील्ड ऑफ फेथ ह्या संघटनेचा आज कमिटमेंट डे आहे आणि त्यांनी मिसा ठेवलेली आहे आणि ती मिसा मी अगोदर घेतलेली होती. हा कार्यक्रम नंतर आला. नंतर मी थोडंसं जुळवाजुळव केली की कदाचित 6 वाजताचा कार्यक्रम अपेक्षा होती की 6 वाजता सुरू होईल, पण काही सुरू होणार नाही, पण 6:30ला तिथं मिसा आहे. तर मी सुरुवातीलाच क्षमा मागतो आहे, दिलगिरी व्यक्त करतो आहे की मला आपली रजा घ्यावी लागेल. आपल्यामध्ये फादर रेमंड आहेत, फादर कॅजी आहेत, फादर विजय आहेत आणि त्याचबरोबर अत्यंत प्रसिद्ध आणि दिग्गज असे लेखक आणि कवी आपल्यामध्ये आहेत आणि त्यांची भाषणं निश्चितपणे आपल्याला खूपच स्फूर्तिदायक ठरणार आहेत. तर मी आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी मला इथं अध्यक्ष म्हणून बोलावण्यात आलं आणि मला सन्मानित करण्यात आलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आहे आणि श्री फ्रान्सिस मिस्किटा यांच्या लेखणीमधून आणखीन काही पुस्तकं प्रसिद्ध व्हावीत अशा इच्छा व्यक्त करून मी आपली रजा घेत आहे. थँक्यू व्हेरी मच अँड गॉड ब्लेस यू. धन्यवाद फादर जॉन फर्गुस. आपलं उपस्थिती आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. अगदी थोडक्या वेळात आपण अनमोल असे विचार मांडलेले आहेत. आपण फादर जॉन फर्गुससाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. आपल्याकडे सुवार्तेचे उपसंपादक जॉन गोन्साल्विस आहेत. आतापर्यंत त्यांची 13 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि कथेशी त्यांचं जवळचं नातं आहे. आपण जेव्हा त्यांची पुस्तक वाचतो, पुस्तक ज्यांच्या हातात आहे त्यांचं पुस्तक खूप गाजलं आणि मोठ्या प्रमाणात त्याची विक्री झाली. त्यांचे विचार पण महनीय आहेत. मी त्यांना व्यासपीठावर त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. श्री जॉन गोन्साल्विस. आजच्या समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर फादर जॉन फर्गुस, प्रमुख अतिथी रेव्हरंड फादर विजय आल्मेडा, तसेच रेव्हरंड फादर कॅजिटन, सामर मार्टिन, आमचे मित्र सामर मार्टिन आणि स्टॅनली, या लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरिया आणि आपण ज्याला सत्कार मूर्ती किंवा गर्दनी आणि मानकरी आपले सौ डायना आणि फ्रान्सिस आणि समोर बसलेले, खरं म्हणजे व्यासपीठावर जेव्हा आहे त्याच्यापेक्षा रथी महारथी मला वाटतं त्या सभागृहात आहेत. आणि म्हणूनच आपले जयवंत दळवी म्हणायचं की प्रत्येक व्यक्ती एक कथा, कादंबरी, चरित्र, आत्मचरित्रकार असू शकते. फक्त त्यांनी आपले अनुभव लिहायला हवं. आणि जयवंत दळवीचं वाक्य फ्रान्सिसने वाचलं होतं नाही मला माहीत नाही, पण ते त्यांनी आपल्या वयाच्या 75व्या वर्षी पूर्ण केलेलं आहे. म्हणून फ्रान्सिसचं आज अभिनंदन करायला हवं. एक मनुष्य होता आणि तो रस्त्याने जात होता. रस्त्याने जात असताना त्याला थांबवलं
पुढे जाऊ नकोस. काय झालं? ते म्हणे समोरची भिंत कोसळत आहे. तो तिथे थांबला. त्याच्यानंतर पुढे जायला लागला. पुन्हा आवाज आला, पुढे जाऊ नकोस. का होय? झाडाची फांदी पडते. 2 वेळा वाचवलं. तिसऱ्यांदा पुढे गेला, तर जाऊ नकोस. काय झालंय? भरधाव वेगाने गाडी येते. तर म्हणे तू मला 3 वेळा वाचवलंस, तू आहेस तरी कोण? त्या मनुष्याने विचारलं. तेव्हा सांगितलं मी देवदूत आहे. मग त्याने मनुष्याने विचारलं, अरे मग माझं लग्न झालं होतं तेव्हा तो कुठे होताच? सांगायचा मुद्दा एवढाच की फ्रान्सिसच्या जीवनात अनेक अडचणी समस्या आल्या, परंतु देवदूत आणि देवाने त्याची साथ सोडली नाही. कारण सांडोर गावातील देवाने धरलेल्या गावात त्याचा जन्म झालेला आहे, देवदरवाडी. आता मूळ मुद्द्याकडे यायला हवं. फ्रान्सिस हा फादर ब्रिटोने घडवलेला कार्यकर्ता आहे. असं मी म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही, कारण त्याचा साक्षीदार सायमन आणि स्टॅनली पण आहे, मी एकटा नाही आहे. परंतु फ्रान्सिसची सूत्रसंचकाने सांगितलं अगोदर ओळख करून देतो, जिथे चांगलं घडते त्या लोकांना तो साथ देतो. हे फ्रान्सिसचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी ज्या कथा लिहिलेल्या आहेत, आपण ज्याला म्हणतो बारक्या बारक्या स्टोरी, एकूण 26 कथा आहेत. आणि ह्या 26 कथेत त्यांनी त्याचं जीवन चरित्र आपोआप डोकावून येते. गेल्याच आठवड्यात आमच्या उंबराला एका मित्राच्या पुस्तकाचं प्रकाशन झालं आणि ते प्रकाशन कविवर्य सायमन मार्टिन याच्या हस्ते झालं. आणि त्याने सुरेख असं भाषण केलं आणि त्यात त्यांनी मुद्दा मांडला, तो मला सांगावासा वाटतो की लेखक हा जागल्या असतो, त्याने मुक्त व्हायला हवं, आपले विचार मांडायला हवेत. आणि तेच काम फ्रान्सिसने केलेलं आहे. फ्रान्सिसच्या सहवेदनात छोट्या मोठ्या 26 कथा आहेत, लहानापासून मोठ्यापर्यंत. आज परिस्थिती अशी झाली आहे की कथा आपल्याला सांगायची आजी, आज घरात आजी राहिली नाही, आजीचा बटवा राहिला नाही आणि आजीच्या कथा पण राहिल्या नाहीत. पण ते काम कथा लिहिणारे स्टॅनली, स्टीफन, सायमन किंवा फ्रान्सिससारखी माणसं करतात. आजीचा रोल ते निभावत आहेत, म्हणून त्यांचं अभिनंदन करायला हवं. विफल कथेतला फ्रँक्स आणि फिलोमिना यांच्या जीवनातली कथा त्यांनी भेट याच्यामध्ये गुंफलेली आहे. श्रीमंतिकी माणुसकी या झगड्यात माणुसकीच्या बाजूने झुकून नवा निर्धार करणारी दुसरी कथा. आणि कौटुंबिक जीवनात संशयाचं भूत जर एकदा आपल्या डोक्यात बसलं तर काय होऊ शकते याची जाणीव भूत या कथेत आहे. मध्यरात्री एका आदिवासी कामगाराला सर्पाने दंश केला आणि त्याचे जीवन वाचवण्यासाठी जॉन्सन नावाचा कार्यकर्ता काय करतो हे जेव्हा वाचतो तेव्हा आपला शेजारी कोण ह्या बायबलमधील दाखल्याची आठवण होते आणि जॉन्सन म्हणजे खरा शमरोनी याची जाणीव होती. मॉनिका ही नर्स असते, परंतु तिचा स्वभाव फक्त नोकरी करण्यापुरता नसतो, तर सेवाभाव असतो आणि त्याचं प्रतिफळ तिला अलौकिक भेट याच्यातून मिळते. कोणाचा जीव घेऊ नको या कथेतून सतसत विवेक बुद्धीने कोणाला तरी नाहीक मारण्याची जिद्द यायला हवी. आणि पुढची श्रीमंती हा पैशावर नसून माणसाच्या मनाच्या मोठेपणावर असते. हे बिंब तिथे कर माझी जुळती ह्या कथेत त्याने गुंफलेलं आहे. सगळ्याच कथा मी काय सांगत नाहीत, कारण सगळ्यांनी वाचायला हव्यात आणि माझ्या मागे बोलणारे पण आहेत.
मी फक्त 1-2 मिनटात समारोप करतो. प्रशांत असणारीची एक कविता आहे आणि त्या कवितेत त्यांनी म्हटलेलं आहे, हातात चाकू घेऊन मी आरशासमोर उभा राहिलो, हातात चाकू घेऊन मी आरशासमोर उभा राहिलो, तेव्हा माझं प्रतिबिंब पडलं नाही. परंतु जेव्हा हातात मी फुलं घेऊन उभं राहिलो तेव्हा आरशात माझं प्रतिबिंब मावलं नाही. फ्रान्सिस हातात फुले घेऊन उभा आहे आणि म्हणूनच कृतज्ञतेचा हा सोहळा आहे. आणि फ्रान्सिसच्या लेखनाला मी शुभेच्छा देतो आणि त्याचं खास अभिनंदन करतो. धन्यवाद. जेथे चांगले घडते त्या लोकांना फ्रान्सिस साथ देतो. सहवेदना हे पुस्तक लिहिल्यामुळे आज फ्रान्सिस मुक्त झाला आहे. धन्यवाद श्री जॉन गोन्साल्विस. पुन्हा आपण टाळ्या वाजवूया. पूर्वी आपण शालेय पाठ्यपुस्तकामध्ये द मा मिरासदार, वि स खांडेकर, पु ल देशपांडे यांच्या कथा वाचायच्या. पण आता गेल्या 10-12 वर्षात आपल्या वसईला सोनियाचे दिवस आलेले आहेत. डॉक्टर सिसिलिया करवालो, सायमन मार्टिन, रेमंड मचाडो, फादर फ्रान्सिस द्रिबिटो, फार पूर्वीपासूनच त्यांचं लिखाण आहे. स्टॅनली गोन्साल्विस, स्टीफन एम परेरा अशा अनेक ख्रिस्ती साहित्यिकांचे साहित्य शालेय पाठ्यपुस्तकात व विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेले आहे. त्यातले काही मान्यवर स्टेजवर आहेत. आपण जोरदार टाळे त्यांच्यासाठी वाजूया. शालेय पाठ्यपुस्तकात पाठ असलेले श्री स्टॅनली गोन्साल्विस यांची आतापर्यंत 9 पुस्तके प्रकाशित झालेली आहेत आणि त्यांचे लेख काही शालेय पाठ्यपुस्तकात आहेत. श्री स्टॅनली गोन्साल्विस यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय धर्मगुरू, आदरणीय फादर विजय आल्मेडा, आदरणीय फादर कॅजिटन, आमचे लेखक मित्र सायमन मार्टिन, जॉन गोन्साल्विस, लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरिया आणि आपले आजचे उत्सवमूर्ती स्वच्छंद वसईकर आणि त्यांच्या धर्मपत्नी डायना, तसेच आपणा सर्व रसिक श्रोत्यांना माझं वंदन. स्वच्छंद वसईकर मित्र हो, स्वच्छंद वसईकर ह्या नावाने लिहिलेल्या अनेक कथा लेख मी गेली खूप वर्षापासून वाचत आलेलो आहे. परंतु मला एक उत्सुकता होती की ही स्त्री आहे, पुरुष आहे, कोण कुठला, काहीच मला ठाऊक नव्हतं. मी आमच्या लेखकाच्या कळपात त्याचा शोध घेत होतो. परंतु आम्ही सर्व साहित्यिक स्वनामप्रेमी, आम्ही स्वतःच्या नावाने लिहिणारे, आपली ओळख दडवून लिहिणारा ही व्यक्ती कोण असावी ह्याची मला खूप काळ उत्सुकता होती. पुढे मात्र एका संपादकाने मला ते गुपित माझ्याजवळ व्यक्त केलं. परंतु मला माझा स्वतःवर विश्वास बसेना, कारण फ्रान्सिस मिस्किटा ह्या व्यक्तीला मी खूप काळापासून पाहत होतो. विशेषतः सार्वजनिक ठिकाणी विविध कार्यक्रमामध्ये सुवार्ता, जीवन दर्शन केंद्र, या लोकसेवा मंडळाचे कार्यक्रम, सहकारी व सामाजिक क्षेत्रामध्ये एक कार्यकर्ता म्हणून राबणारी व्यक्ती. माझ्या लेखी त्यांची ओळख होती एक बिनचेहऱ्याचा सामान्य कार्यकर्ता. त्या पलीकडे ही व्यक्ती काही असेल असं मला कधी वाटलं नव्हतं. पुढे मात्र आमचा परिचय थोडाफार झाला आणि आता भारती मॅडमने त्यांचा जो जीवनप्रवास थोडक्यात उलगडून दाखवला, त्यावरून दिसून येतं की कितीतरी वृक्ष असं त्यांचा व्यवसाय, उपजीविकेचं जे साधन होतं आणि अशा ह्या वृक्ष वातावरणातसुद्धा त्यांनी आपल्या स्वतःमधील जो सृजनाचा, साहित्याचा जो अंकुर आहे त्याची अतिशय निगुतीने जोपासना ते करीत आलेले आहेत. आणि आजच्या ह्या त्यांच्या 75पर्यंत त्यांचा हा प्रवास येऊन पोचलेला आहे. व गौरवाची बाब म्हणजे आता त्यांचा हा सहवेदना हा कथासंग्रह प्रकाशित आज होत आहे. मी फ्रान्सिस मिस्किटा यांचे मनापासून अभिनंदन करतो. आणि
आणि त्यांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा देतो. तर सहवेदना ह्या नुकताच जॉन गोन्साल्विसने चांगलं त्यांच्या कथासंग्रहाची ओळख आपल्याला करून दिलेली आहे. तसेच सायमन मार्टिन यांची प्रस्तावना आपण वाचली तर त्यांनी खोलवर असा आढावा घेतलेला आहे. तेव्हा मी ती पुनरुक्ती येथे करत नाही. सहवेदना एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्यावर गुजरलेल्या दुर्धर कठीण अशा प्रसंगाबद्दल आपण एक सहानुभूती व्यक्त करतो. परंतु इथे ही कोरडी शाब्दिक सहानुभूती नाही, तर त्या व्यक्तीच्या अंतरंगाचा ठाव घेत त्याचं दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आणि त्या दुःखाशी एकरूप होत ती अनुभूती स्वतः अनुभवणं आणि एक प्रकारची ती समानुभूती आहे असं मला वाटतं. आणि आपल्या ह्या अनुभूतीचा हे संप्रेषण लेखकाने आपल्या कथासंग्रहाद्वारे केलेलं आहे. ह्या कथांना तसं रूढार्थाने लघुकथा म्हणता येणार नाहीत किंवा त्या नवकथा आहेत असंही म्हणता येणार नाही. तर लेखकाचं स्वतःचं एक व्यक्त होण्याचं, गोष्ट सांगण्याचं नरेटिव्ह एक कथन पद्धती आहे व ही अतिशय साधी सोपी अशी पद्धतीने लेखक एक गोष्टी रूपाने वाचकांशी संवाद साधतो आणि तो संवाद ह्या ठिकाणी साधलेला आहे. इथे कोणतीही दुर्बोधता नाही, क्लिष्टपणा नाही, भाषिक अलंकार, उपमा, उत्प्रेक्षा ह्यांची काही उधळणही आपल्याला दिसणार नाही. अगदी सरळ साध्या पद्धतीने निवेदन गोष्टीरूपाने केलेलं आहे. अर्थात ह्या संपूर्ण कथासंग्रह वाचताना काही ठिकाणी आपल्याला नवखेपणाच्या काही खुणा जरूर आढळतात. काही योगायोगाच्या घटना गोष्टीसुद्धा आहेत. परंतु लेखकाच्या स्वातंत्र्याचा तो एक भाग म्हणून आपण त्याचा स्वीकार करायला हवा. कथासंग्रहात सुमारे 25 कथा आहेत. त्याची उजळणी मी करीत नाही. आणि लेखकाचं कथाविश्व जे आहे ते आपल्या मर्यादित आपला गाव, आपला परिसर, येथे घडणाऱ्या घटना ह्याविषयी आहे. आणि त्यामध्ये सामान्य नोकरदार आहेत, चाकरमानी आहेत, विवाहित आहेत, बागायतदार आहेत, स्त्रिया, पुरुष, विधवा, तसेच कुटुंब जीवन जगणारे सर्वसामान्य माणसं, अशी सगळ्या छोट्या छोट्या व्यक्तींची ह्या घटना हे आहेत. आणि त्यांचे एकमेकाबरोबरचे नातेसंबंध, ताणतणाव, त्यातून उद्भवणाऱ्या विविध संघर्ष याचा एकूण आढावा लेखकाने विविध कथांमधून घेतलेला आहे. आता ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी लेखकाचा जो ओढा आहे तो काहीशा दुःखद, समाजातील ज्या निगेटिव्ह अशा थोड्याशा बाजू आज आपण ज्या नाकारण्याचा प्रयत्न करतो परंतु त्या आहेत. म्हणजे आपल्याकडे विवाह विच्छेद आहे, भ्रष्टाचार आहे, बहकलेली तरुणाई आहे, तसेच बदफैलीपणा आहे. आपल्या जोडीदाराला, विवाहित जोडीदाराला सोडून अन्य एखाद्या स्त्री पुरुषाची साथ पकडणारे, विवाहबाह्य संबंध ठेवणाऱ्या व्यक्ती आहेत. आणि ह्या सगळ्या समाजाची ही आपली दुखरी अंग आहेत आणि त्याच्यावर लेखकाने खूप भर दिलेला आहे. अर्थात अशा प्रकारे दुःखाचा बाजार मांडलेला आहे असं काही म्हणता येणार नाही. तर एक यथोचित असं समाजातील ही जी समाजस्पंदनं आजच्या काळातील ती त्यांनी फ्रान्सिस मिस्किटा ह्यांनी आपल्या कथेतून संयतपणे मांडलेली आहेत. ह्यामध्ये एक फ्रान्सिस मिस्किटा ही एक श्रद्धावंत ख्रिस्ती म्हणून असलेल्या त्यांच्या प्रखर धार्मिक धारणा, त्यांचा ठोस असा ठाम असा नैतिक पाया ह्याचंही दर्शन आपल्याला घडतं. आणि ह्या सगळ्या समाजाच्या काही काळ्या बाजू उघड करताना त्यांनी निखळ अशा माणुसकीच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्याकडे पाहताना ते दिसतात. त्यामुळे हा जो सहवेदनेचा प्रवास आहे तो एका शोकांताकडे जाताना दिसतो. अनेक कथांचा शेवट आहे तो शोकांत आहे.
परंतु याचा अर्थ तिथे वाचकांना रडवणं किंवा आक्रस्ताळेपणा आहे, बडवेपणा आहे असं काहीही नाही. जे आहे, जे मला भावलं, दिसलं, जाणवलं ते मी मांडतो. ह्या अशा साध्या भूमिकेतून लेखकाने आपली कथानक पुढे मांडलेलं आहे. अशा प्रकारे या संपूर्ण ह्याच्याबद्दल खूप काही सांगता येईल, परंतु आणखी वक्ते आहेत. जाता जाता इतकं सांगावंसं वाटतं की आपल्या संपूर्ण वसईला गेल्या शेकडो वर्षाचा जो लेखन, वाचन, संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. अगदी फादर थॉमस स्टीफन्सपासून फादर मिरांडा, फादर आब्रिओ, दिब्रिटो, सुवार्ता आणि आजपर्यंत लेखन करणारे प्रापंचिक व अगदी राज्यस्तरीय लेखन करणारे आमचे सायमन आणि जॉन आणि इतर धर्मगुरू लेखक ह्या सर्वांनी हा वारसा पुढे नेलेला आहे. मराठी प्रेमाचा वारसा, मराठी संस्कृती धर्माचा वारसा, आणि हे आपल्या वसईचं वैभव आहे. आपल्या मराठी ख्रिस्ती भाषक समाजाची आपली ही विशिष्ट अशी ओळख आहे. आणि आपण सारेसुद्धा त्याला साथ देत आहात, पुढे नेत आहोत. हे अतिशय अभिमानाचा हा वारसा आहे. आणि अशा ह्या वातावरणामध्ये फ्रान्सिस मिस्किटा ह्यांच्या साहित्यकृतीने आज दिमागदारपणे प्रवेश केलेला आहे. त्यांची ह्याबद्दल पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. ही ग्रंथभेट मला वाटतं ते विनामूल्य आपल्याला देत आहेत आणि आपण ते पुस्तक वाचावं, इतरांपर्यंत पोहोचवावं अशी मी आपणास शिफारस करतो. आपणा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद स्टॅनली गोन्साल्विस सर. फ्रान्सिस मिस्किटांचे सामाजिक संस्थेत खूप मोठे कार्य आहे. पडद्यामागे काम करणारा कार्यकर्ता म्हणजे फ्रान्सिस. त्यांनी सहवेदना ह्या पुस्तकातून वेगळ्या प्रकारे साहित्याची जोपासना केली आहे. त्यांची गोष्ट सांगण्याची पद्धतही वेगळी आहे. स्टॅनली गोन्साल्विस यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला विवेचन केलं. त्यासाठी आपण पुन्हा एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. फ्रान्सिस मिस्किटा यांच्या कथा वाचताना आपल्याला जाणवतं ते त्यांच्या या कथेमध्ये जे आपले धर्मगुरू आहेत त्या धर्मगुरूंच्या प्रवचनाचा प्रभाव दिसतो. आणि आज आपल्यामध्ये जवळजवळ 4 धर्मगुरू, एक धर्मगुरू आता कामासाठी बाहेर निघून गेले, फादर रेमन आहेत, फादर कॅजिटन आहेत आणि फादर विजय आहेत. तर मी फादर कॅजिटन यांना फ्रान्सिस मिस्किटा यांना शुभेच्छा देण्यासाठी विनंती करतो. फादर कॅजिटन रॉड्रिक्स. हॅलो. आजचा हा मेळावा आपला घरगुती आणि स्नेहाचा मेळावा आहे, त्यामुळे 1-2 भाषणं वाढली तरी काही फरक पडणार नाही. फ्रान्सिस मिस्किटा यांच्या सहवेदना, माझ्या बोलण्याने त्याला वेदना झाल्या असतील. सहवेदना या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल जमलेले स्टेजवरील आणि स्टेजसमोरील सगळे मान्यवर, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, 40 वर्षापूर्वी मी पापडी पॅरिशमध्ये होतो आणि त्यावेळेला माझ्या बहिणीचं घर बांधायला लावलं होतं. आणि त्यावेळेला मला खडीची आणि रेतीची गरज होती आणि कोणीतरी मला फ्रान्सिसची ओळख करून दिली. आणि त्यानंतर आपले फ्रान्सिस कुटिनो, सांडोरच्या पुष्कळ लोकांनी मला मदत केलेली आहे निरनिराळ्या कामासाठी. तर त्यांनी मला तेव्हा मदत केली, तेव्हा त्याची ओळख झाली. आणि नंतर 16 वर्षानंतर माझी सांडोर पॅरिशमध्ये बदली झाली, नेमणूक झाली. त्याची आणखीन ओळख पटली. आणि त्याचं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या कोपऱ्यावर एक छोटंसं दुकान आहे. तेव्हा मी गावातला व्हिजिट करून आल्यानंतर त्याच्याकडे बसायचो थोडा वेळ आणि जायचो. नंतर माझी बदली दुसऱ्या ठिकाणी झाल्यानंतर जेव्हा मी वसईला यायचो तेव्हा त्याच्या दुकानात जाऊन खास बसायचो. ते सोडा काढायचे आमच्या गावात, नुसता सोडा, बाकीचं सोडा. तुम्ही गैरसमज करून घ्याल. आणि आमच्या गप्पा चालायच्या खूपशा. ते बोलताना मला खूप बरं वाटायचं, हलकं हलकं वाटायचं की फ्रान्सिस किती सुंदर बोलतो आहे. आणि आज त्याचं रूपांतर त्याने पुस्तकामध्ये केलेलं आहे. माझे प्रिय बंधू भगिनींनो, त्या ठिकाणी मी पाहायचो ते गिऱ्हाईक यायचं गरीब आणि त्यांना तो द्यायचं. माझ्या मताने हा खरा बिझनेसमॅन. त्यांनी किती पैसे कमावले मला माहीत नाही, पण त्याने माणसं खूप कमावली आहेत, खूप माणसं कमावली आहेत. आणि त्या गरिबांना ते येतं त्यांना तो द्यायचा, काहीतरी पैसे नाही, चल जा. मी बघायचो हे सगळं की किती हा मोठा माणूस.
त्याचं कल्ला पैशाने भरला नाही, पण त्याचं मन भरलेलं होतं आणि ते मला फार आवडलं. माझे प्रिय बंधू भगिनींनो, आणि हेच त्याने आपल्या ह्याच्यामध्ये सगळे अनुभव लिहिलेले आहेत. फ्रान्सिस सामाजिक कार्यामध्ये, धार्मिक कार्यामध्ये, राजकीय कारणामध्ये सगळ्यामध्ये त्याचा पुढाकार होता आणि तो पडद्यामागून काम करत होता. फार उत्साही त्याचं जीवन होतं, तो बोलत होता. नुकता फादर जॉन फर्ग्युसनने सांगितलं की मला सुद्धा लिहायची उत्सुकता आली. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपण प्रत्येकजण लेखक आहोत, प्रत्येकजण. कारण आपल्या जीवनामध्ये, आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या आजूबाजूला, समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी घडतात त्या जर आपण लिहून काढल्या, आपल्याला लेखक झालं दुसरं काय आहे. आणि त्यामध्ये खूपसा अनुभव असतात आपल्याकडे, आपण लिहत नाही तेवढंच. हेच त्यांनी लिहून काढलं आपल्या ह्याच्या पुस्तकामध्ये. सहवेदना झालं, त्यांनी बघितलं ते सगळं. कारण त्याच्या दुकानात बसलेलं असताना मी बघायचो, कितीतरी लोक तिकडे लिहायचे, गरीब लोक, आणि त्यांना द्यायचे. आणि त्याच्यातून एक मला वाटतं महिन्यापूर्वी ते मला आमंत्रण करायला आले. मी सांगितलं मी कुठे दुसऱ्या ठिकाणी जाणार होतो, पण त्याने मला हे सांगितलं की जर तिकडचं कॅन्सल झालं तर नक्की इकडे यायचं. मी त्याचा प्रमुख पाहुणा नाही, पण पाहुणा म्हणून नक्कीच येईन. आणि त्यावेळेला काय झालं, ज्या फादरला मी आता फोन केला, नगरला मी जाणार होतो, ते फादर आजारी आहेत, हॉस्पिटलमध्ये आहेत. मी काळजी सॉरी म्हटलं, काय हरकत नाही. मग मी विचार केला, आज दुसरा एक प्रोग्राम होता, बिशप सायमनचा सत्कार होता घासमध्ये, पण मी बिस्किटांनी मला केलेलं आणि त्याने सांगितलं जर तिकडचं कॅन्सल झालं तर माझ्याकडे नक्कीच यायचं. आणि म्हणून आज केवळ तुमच्या प्रेमासाठी आणि त्या पुस्तकासाठी झाली. मी खरोखर त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी लिहिलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना त्यांनी प्रेरणा देणं हे दिली आहे. पुन्हा एकदा शुभेच्छा करतो आणि तुम्हाला ऑल द बेस्ट पुढे. गॉड ब्लेस यू. धन्यवाद फादर कॅजेटर रॉड्रिक्स. पूर्वी फ्रान्सिस मिस्केटा यांचा रेती, विटा, सिमेंट ह्यासाठी एक ट्रक असायचा आणि तो खूप लोकांना मदत करायचा. त्यानंतर आज तुम्ही गेला त्याच्या दुकानावरती, जर 10 गिरायक आले तर त्यातले 8 जी गिरायक असतात ती बहुतेक वेळा उधारी घेऊन जातात, म्हणजे उधारी पैशाने, म्हणजे गरिबांचा मसीहा असं पण त्याला म्हणता येईल आपल्याला. आणि या 75व्या वर्षी फ्रान्सिसने आज आपल्यापुढे एक आदर्श उभा केला आहे की मी या 75व्या वर्षी पुस्तक लिहू शकतो. तर फादर कॅजिडन म्हणाले की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडत असतात त्या जर आपण टिपल्या तर आपल्यासुद्धा असं पुस्तक लिहिता येईल. तर आपण फादर कॅजिडनसाठी पुन्हा एकदा खास टाळ्या वाजवूया. आजच्या या पुस्तकाचे लेखक म्हणजे हा मला वाटते आपल्या या कार्यक्रमाचा आत्मा आहे. सहवेदनेचे लेखक फ्रान्सिस मिस्केटा यांच्या कथेमध्ये बायबल आणि मी नुकताच सांगितलं त्याप्रमाणे धर्मगुरूंचे प्रवचन ह्यांचा प्रभाव जाणवतो. त्यांच्या कथेत योब आहे, विधवेचं दान आहे. त्यांच्या कथेचा काही ठिकाणी सकारात्मकतेने शेवट होतो, काही ठिकाणी दुःखाने शेवट होतो, पण त्यांची कथा लिहिण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यांच्या कथेत नैतिकता व संस्कार मूल्य आहेत. सहवेदनेचे लेखक फ्रान्सिस मिस्केटा यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे विचार व्यक्त करावेत. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित धर्मगुरू, साहित्य क्षेत्रांतील मान्यवर, माझे नातेवाईक आणि माझा मित्रपरिवार. मी काही मोठा वक्ता नाही किंवा विचारवंत देखील नाही, परंतु आपल्याबरोबर संवाद करताना कदाचित चुकीचं बोललो तर मला समजून घ्या. बाळ जेव्हा जन्माला येतं ना, तेव्हा ते बाळ आपल्या आईबापासाठी एक बहुमोल देणगी आईबापांना देत असतं, आईबाप होण्यासाठी. आज संवेदना हे पुस्तक नवीन जन्म घेते. ते पुस्तक माझी एक विशिष्ट ओळख करून देते, परिचय करून देते. आणि हा दिवस माझ्यासाठी, माझ्या पत्नीसाठी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबियासाठी अतिशय आनंदाचा आहे. म्हणून मी सर्वप्रथम परमेश्वराला धन्यवाद देतो. दुसरी गोष्ट अशी की आपण सर्वजण वेळात वेळ काढून आपली सर्वांची कामं बाजूला ठेवून माझ्या आनंदात सहभागी होण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात. मी आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपले आभार देखील मानतो. मित्रांनो, सहवेदना
हे पुस्तक लिहित असताना त्या पुस्तकाबरोबर माझं आयुष्य कसं गेलं आणि त्याच्यामधून मी कसा शिकलो हे मी तुमच्या पुढे सादर करणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे लिखाण करताना लिहिणाऱ्याचं मन हे अतिशय शांत असावं लागतं आणि जेवढं शांत तेवढंच ते प्रसन्न देखील असावं लागतं. अस्थिर मन कोणतंही लिखाण करू शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही एखादा विषय निवडला का त्या विषयाबरोबर तुम्हाला त्यास समर्पण करावं लागतं. त्या विषयाचे तुम्ही झपाटलेले व्हावं लागतात, तुम्हाला वेळ लागावा लागतं, तरच तुम्हाला ते विचार सुचतात, नाहीतर ते सुचणार नाही. त्यासाठी झपाटलेलं असणं देखील तेवढंच महत्त्वाचं असतं. तिसरी गोष्ट म्हणजे संयम. लिहिताना तुम्हाला संयम जपावा लागतो, कारण एखादं कॅरेक्टर तयार करताना आपल्याला अनेक वेळा अनेक पॅरेग्राफ लिहावे लागतात. आपण ते वाचून काढतो, परंतु ते आपल्या मनापसंत उतरत नाही. अशा वेळेला ते आपल्याला फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकावे लागतात. ही एकदा दोनदा 10 वेळा पण होऊ शकतं. कारण सरस्वती ही फारच मुडी असते, चंचल असते. ती एकदा आपल्यामधून निघून गेली की ते आपल्याला मिळत नाही परत. आणि जर ती मिळाली, आपल्याला प्रसन्न झाली आपल्यावरती, तर तिला वेळेचं भान नसतं. ती कोणत्याही वेळेला आपल्यासमोर उभी असते. भल्या पहाटे असते, सकाळी असते, दुपारी असते. आंघोळ करताना ती आपलं दर्शन देऊ शकते. प्रवासात असताना देखील ती आपल्याला भेटू शकते. पंचपक्वान्नाच्या ताटावर आपण बसलेले आहेत, अशा वेळेला देखील ती आपल्यासमोर येत असते. आपण आपल्या प्रियजनाबरोबर बोलत असताना देखील ती येऊ शकते. अशा वेळेला एकच मार्ग आपल्याकडे असतो की पेन आणि कागद हे घेऊन त्या सरस्वतीची आराधना करणं. त्याशिवाय दुसरा मार्ग आपल्याकडे नसतो. चौथी गोष्ट म्हणजे विषय निवडल्यानंतर त्या विषयाची मांडणी ही अतिशय महत्त्वाची असते. स्टेप बाय स्टेप तुम्ही ती मांडणी केल्यानंतरच तुम्ही ती वाचकापर्यंत घेऊन जातात आणि वाचकांच्या मनामध्ये ती जाते. वाचकाच्या मनामध्ये गेल्यानंतर ती वाचकाच्या अंतःकरणात जाते आणि तेथून ती कोणी बाहेर काढू शकत नाही. म्हणून मांडणी देखील तेवढीच महत्त्वाची असते. त्याचप्रमाणे मित्रांनो, दुसरे 4 मित्र असतात. त्या 4 मित्रांपैकी एकाचं नाव असतं चाकू, दुसऱ्याचं नाव असते खंजीर, तिसऱ्याचं नाव असते तीर आणि चौथ्याचं नाव असते तलवार. हे 4ही मित्र जगाच्या 4 कोपऱ्याला राहत असतात. एक दिवस ठरवतात आपण फिरत जायचं. हे 4ही मित्र फिरायला निघतात, 4ही दिशेमधून येतात आणि एके ठिकाणी ते भेटतात. भेटल्यानंतर त्यांच्यामध्ये चर्चा चालू होते. चर्चा चालू झाल्यानंतर संवाद चालू होतो. संवाद चालू झाल्यानंतर तेथे वाद तयार होतो. वाद तयार झाल्यानंतर ह्या चौघामध्ये भांडण तयार होतं आणि भांडणाचा विषय असतो की आपल्या सर्वांचं कार्य म्हणजे 4 मित्रांचं कार्य समान असतं. ते कार्य असं असतं की आपल्यापैकी कोण जास्तीत जास्त खोल जखम करू शकतं. आणि बाजूला शब्द उभे असतात हात जोडून आणि ते शब्द गालातल्या गालात फक्त आणि फक्त हसत असतात. आता ते का हसत असतात हे कदाचित आपल्याला समजलेलं असेल. सांगण्याचा उद्देश असा, आपण जेव्हा लिहितो तेव्हा एखादा शब्द, एखादा विचार आपण जेव्हा व्यक्त करतो त्या लिखाणामध्ये, तेव्हा आपण प्रसिद्धीच्या शिखरावर पोचू शकतो त्या शब्दामुळे, त्या विचारामुळे, त्या ओळीमुळे. त्याचप्रमाणे असा एखादा शब्द आपल्याकडून चुकून निघतो किंवा एखादी ओळ किंवा एखादा विचार असा निघतो की प्रसिद्धीच्या शिखरावर असणारा माणूस क्षणार्धात
तो गटारामध्ये जाऊन बसू शकतो. होत्याचं नव्हतं होतं. त्यामुळे लेखक जे असतात त्यांना शब्द कसे वापरायचं ह्याचं देखील भान असावं लागतं. मित्रांनो, आपली दृष्टी जर चांगली असली तर आपण जगाच्या प्रेमात पडू शकतो, जगावर प्रेम करू शकतो. आणि आपलं बोलणं आणि आपली जीभ जर गोड असली तर जग आपल्यावरती प्रेम करू शकतं. हे आपण शिकायला पाहिजे. मी माझ्या कथेविषयी काहीच बोलणार नाही आणि माझी स्तुती मी स्वतः करून घेणार नाही. परंतु लिहिण्याची जी जबाबदारी होती ती मी पूर्ण केलेली आहे. आता वाचण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. आपण वाचावं. वाचल्यानंतर आपण ठरवावं त्या कथा कशा आहेत. त्या कथा कशा आहेत ते मी नाही सांगणार. आणि मी नाही सांगणार का त्या कथा माझ्या बरोबरच आहेत म्हणून. ते तुम्ही ठरवायचं आहे, तुम्ही वाचायचं आहे आणि मला त्याची प्रतिक्रिया तुम्ही द्यायचं आहे. धन्यवाद. धन्यवाद फ्रान्सिस मिस्किटा. फ्रान्सिस मिस्किटा यांच्या सहवेदना ह्या पुस्तकात दुसऱ्यांची सुखदुःख त्यांनी प्रकट केलेले आहेत. सुधीर मोघे यांचं एक काव्यपंक्ती आहे, शब्दांना दुःख नसते, शब्दांना सुखही नसते. शब्दांना दुःख नसते, शब्दांना सुखही नसते, ते वाहतात वजे जे तुमचे आमचे असते. सहवेदना हे पुस्तक फ्रान्सिस मिस्किटा यांची विशिष्ट ओळख करून देते. अस्थिर मन कुठलेही लिखाण करू शकत नाही, अशा प्रकारचे विचार त्यांनी मांडले. आपण त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया. फ्रान्सिस मिस्किटा यांच्या सहवेदना ह्या पुस्तकामध्ये काही मौलिक विचार मला आढळले, ते मी आपल्यापुढे मांडतो. माणुसकी हाच मानवी समाजाचा आत्मा आहे. मैत्री ही पूर्ण वर्तुळासारखी असते. अहंकाराच्या वेदनेला औषध नसते. भरतीला माज नाही आणि ओहोटीला लाज नाही. घर आपल्याला सावली देते, असे मौलिक विचार त्यांच्या पुस्तकामध्ये आढळतात. अजून काही आढळतील, आपण पुस्तक वाचल्यावरती आपल्या लक्षात येईल. तर पुन्हा एकदा फ्रान्सिस मिस्किटा यांना धन्यवाद. काही लोक उभे आहेत, त्यांना एक नम्र विनंती आहे. आपली साधना पत्रिकेचे व्हाईस चेअरमन नॅप डिसोजा, आपण पुढे येऊ शकता. इथे जागा आहे, पुढे या 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 पुढे या. आपण पुस्तकांना दीपस्तंभ म्हणतो किंवा पुस्तक हे संस्कृतीचं मस्तक आहे असंही म्हणतो. फादर विजय आल्मेडा हे मुळगाव चर्चचे प्रमुख धर्मगुरू असून त्यांच्या कामाचा उरक मोठा आहे. त्यांच्या कामामध्ये नियोजनबद्धता आहे. त्यांची प्रवचनं अभ्यासपूर्ण असतात. मी फादर विजय आल्मेडा यांना त्यांचे विचार व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करतो. आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती आणि सहवेदना पुस्तकाचे लेखक श्री फ्रान्सिस मिस्किटा, स्टेजवरील सर्व लेखक आणि मान्यवर आणि माझ्या समोर असलेले त्यापेक्षा जास्त कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये नेहमीच पुढे असणारे. खरं पाहता आम्ही खाली असायला हवं होतं, तुम्ही स्टेजकडे असायला हवे होते. आणि ह्या सगळ्यांना जोडण्याचं काम जे केलेलं आहे ते फ्रान्सिस मिस्किटा ह्यांनी. आज मी सहवेदना ह्या पुस्तकाविषयी बोलणार नाही, कारण बोलण्यासाठी आपल्याला खास 3 साहित्यिक समोर ठेवलेले आहेत आणि त्यांनी त्या कथा वाचलेल्या आहेत, मी देखील वाचलेल्या आहेत. परंतु त्यांची जबाबदारी जी आहे ते उत्तमरित्या पार पाडत आहेत. आज मी ज्यांनी ही सहवेदना लिहिली त्या माणसाविषयी बोलत आहे, फ्रान्सिस मिस्किटा. तसं पाहिलं तर सायमन स्टॅनली, जॉन स्टीफन परेरा हे सुवार्तेचे खंदे ज्यांनी खऱ्या अर्थानं सुवार्ता घडविली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो संपादक असताना 1990 मी त्यांना जवळून ओळखत आहे. 1993 आणि 94 साली ज्या चळवळी झाल्या त्यावेळेला मी तिथे त्या ठिकाणी जीवनदर्शन केंद्रामध्ये ब्रदर म्हणून रिजन्सी करत होतो, कार्यानुभव घेत होतो. तेव्हा प्रत्यक्ष ह्या माणसांची सुवार्ता उभारणीसाठी धडपड पाहिलेली आहे. हे 4 खांब
खऱ्या अर्थानं वसईमध्ये सुवार्ता जागविण्यासाठी त्यावेळेला त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुमचं मी खास अभिनंदन करतो. सायमन जॉन, स्टॅनली आणि स्टीफन परेरा मर्सेस. त्या ठिकाणी माझ्या प्रिय बंधुभगिनींनो, आपल्या सर्वांना जोडण्याचं काम जे केलेलं आहे ते फ्रान्सिस मिस्किटा ह्यांना त्यावेळेपासून 1993 पासून मी तसं ओळखतो की त्यावेळेला ते सुवार्ता ऑफिसमध्ये यायचे, वितरकाची भूमिका त्यावेळेला करायचे, परंतु सुवार्तेची कोणतेही कार्यक्रम असले की त्यामध्ये ते सहभागी असायचे. गेली 27 वर्षे त्यांना मी जवळून ओळखतो, कारण ह्या धर्मग्रामामध्ये जेव्हा मी 1999 साली कार्यरत झालो त्यावेळेला मी पाहिलेलं आहे की श्री फ्रान्सिस मिस्किटा भारतीने सांगितलं की पडद्यामागचा कलाकार आहे. आज मला वाटतं पहिल्यांदाच तो स्टेजवरती कदाचित येऊन बोललेला आहे. परंतु ह्या माणसामध्ये इतकी समाजाविषयी धडपड आहे की साहित्य असो, सामाजिक कार्य असो किंवा राजकीय कार्य असो, त्यामध्ये नेहमीच आपला व्यवसाय बाजूला ठेवायचे आणि त्या कार्यामध्ये स्वतःला झोकून देत असत. आणि त्यामुळे आज ही सगळी जी मंडळी ह्या ठिकाणी उपस्थित आहे ह्या सभागृहामध्ये, जर आपण फ्रान्सिसला विचारलं की आज तुम्ही नक्की काय मिळवलेलं आहे जीवनामध्ये, तर त्यांनी ही अशी दिग्गज माणसं जी आहेत ती जोडण्याचं काम केलेलं आहे. तेच त्यांच्यासाठी माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो मोठा खजिना आहे. आपण सर्वांनी खूप काही मिळवलेलं असेल, वेगवेगळ्या हुद्द्यावरती, वेगवेगळ्या संस्थेमध्ये तुम्ही अध्यक्ष आहात, कार्यकारिणीवरती आहात, मोठमोठ्या ठिकाणी चांगलं कार्य करत आहात. परंतु फ्रान्सिस हा माणूस जो आहे तो कार्यरत आहे, परंतु कुठेही प्रकाशामध्ये नाही. आज वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानंतर हे पुस्तक त्यांनी प्रकाशित करत आहेत. आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या काही भावना ज्या आहेत त्या कथेतून व्यक्त होत आहेत. काही कथा ह्या काल्पनिक आहेत, परंतु त्या वाचत असताना जाणवते की जणू काही त्यांनी अनुभवलेल्या आहेत आणि किंबहुना इनडायरेक्टली त्यांनी त्या आपल्या जीवनामध्ये अनुभव घेतलेले आहेत आणि ते कथारूपाने देखील मांडण्याचा त्यांनी सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. श्री फ्रान्सिस ह्यांचं दुसरं एक वाखाणण्यासारखी गोष्ट जी आहे ती म्हणजे धर्मगुरूविषयी त्यांच्या मनामध्ये खूप आदर आहे. नेहमीच जेव्हा जेव्हा ते धर्मगुरूंना भेटतात तेव्हा एक विशिष्ट प्रकारची त्यांच्यामध्ये आदर भावना आहे किंवा नम्रता आहे. आणि म्हणूनच आज 4 धर्मगुरू अशा ह्या प्रकाशनासाठी ते गोळा करू शकले वेगवेगळ्या धर्मग्रामातले. त्या ठिकाणी कार्य करून गेलेल्या प्रत्येक धर्मगुरूविषयी विशेषतः त्यांच्या मनामध्ये आदर आहे आणि समाजाविषयीची जी तळमळ आहे ती त्यांच्या कार्यातून दिसत आहे. आणि त्याबद्दल आज मला खरोखर श्री फ्रान्सिस मिस्किटा यांचा अभिमान वाटतो. जीवनामध्ये अनेक लोक अनेक गोष्टी मिळवत असतात. फ्रान्सिसनं आपल्यासारखी चांगली माणसं मिळवलेली आहेत, गोळा केलेली आहेत. हाच फ्रान्सिससाठी जीवनाचा मोठा खजिना आहे. ह्या ठिकाणी बरेचसे मी पाहिलं की लेखक देखील आहेत, स्टेजवरचे आहेत ते लेखकच आहेत, परंतु समोर बसलेल्या व्यक्ती देखील अलीकडच्या काळामध्ये श्री जॉनी डिसिल्वा ह्यांचं पुस्तक प्रकाशन झालं. ह्या ठिकाणी फ्रान्सिस कोळी आहेत, त्यांनी मार्च महिन्यामध्ये 2 पुस्तकं प्रकाशित केली. वय वर्ष जी आहेत ती 70च्या पुढची आहेत. फ्रान्सिस मिस्किटा ह्यांचं वय देखील 75च्या पुढे आहे. पण प्रिय बंधुभगिनींनो, लेखक हळूहळू जणू काही इतिहास जमा होत आहे. अशी माणसं लेखन करतात, परंतु तरुण मंडळी जी आहे ती लेखनाकडे आणि वाचनाकडे दुर्लक्षित झालेली आहे, किंबहुना त्याकडे ते लक्ष केंद्रित करत नाहीत. आपल्याला आपला समाज जर टिकून ठेवायचा असेल, आपली संस्कृती जर टिकून ठेवायची असेल तर असे लेखक निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ती प्रेरणा जी आहे ती मला वाटतं आपल्या सर्वांनी आपल्या तरुण मंडळीला देणं गरजेचं आहे. तरुण मंडळी आता वाचन करत नाही. वाचन पूर्णतः बंद झालेलं आहे. मोबाईल जो आलेला आहे तोच त्यांच्यासाठी पुस्तक बनलेला आहे. आणि म्हणून तुमच्यासारखे लेखक लिहितात, परंतु ते वाचण्यासाठी अशा ह्या वयस्कर माणसांच्याच हातात पुस्तकं देणार की तरुण मंडळीकडे देखील ही पुस्तकं जाऊन त्यांनी प्रेरणा घेऊन कुठंतरी लिहितं व्हावं. ही जी साहित्यिक मंडळी जी आहे त्यावेळेला 1990च्या साली तरुण मंडळी होती आणि तरुणपणामध्ये त्यांनी तो एक ध्यास घेतलेला होता आणि समाजामध्ये क्रांती घडवून आणलेली आहे. जर आपल्याला समाजामध्ये खऱ्या अर्थानं क्रांती घडवायची असेल तर माणसाने लिहितं झालं पाहिजे. लेखन करणं आणि वाचणं ह्या 2 गोष्टी ज्या आहेत त्या होणं आज समाजाची नितांत अशी गरज आहे.
आणि त्यासाठीच मी आपल्या प्रत्येकाला आव्हान करीत आहे. आणि आज ह्या ठिकाणी मला प्रमुख पाहुणे म्हणून श्री फ्रान्सिस मिस्किटा ह्यांनी ह्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं बोलावलेलं आहे. माझी सगळी ओळखीची तशी माणसं आहेत की गेल्या 27 वर्षामध्ये ह्या सगळ्यांना मी नावानिशी आणि त्यांच्या कार्यानिशी ओळखत आहे. त्यांना पाहण्याचं भाग्य फ्रान्सिसच्या रूपानं मला खूप वर्षानंतर मिळालं. त्याबद्दल देखील मी श्री फ्रान्सिस यांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांच्या पुढील जीवनासाठी आणि कार्यासाठी शुभेच्छा देत आहे. गॉड ब्लेस यू. धन्यवाद फादर. फ्रान्सिसला समंजसी असलेली धडपड वाखाणण्याजोगी अनेक दिग्गज माणसं त्यांनी आज मिळवली आहेत. पडद्यामागचा कार्यकर्ता. साहित्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फक्त बुद्धी नाही तर त्याला कल्पनेची जोड हवी आणि ती जोड फ्रान्सिसकडे आहे. आपण फादर विजयसाठी खास टाळ्या वाजूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचं यांचं एक वचन आहे, तुम्ही पुस्तकासमोर नतमस्तक व्हाल तर हे जग तुमच्यासमोर नतमस्तक होईल. आणि आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये एक अराजकता आपल्या देशामध्ये माजली होती. आज आपल्या बाजूला असलेलं पाकिस्तान, बांगलादेश, म्यानमार इथे लोकशाही नावालासुद्धा उरलेली नाही आणि आपल्याकडे ही लोकशाही नावाला उरलेली आहे. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर अनेक नेते. त्यांनी भारताचं संविधान लिहिण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस घेतले आणि त्यामुळे आज आपण सुरक्षित आहेत असं मला वाटतं. त्यामध्ये काही अतिशयोक्ती नाही. दुसरं आपल्यासमोर जो आरसा आहे समाजामध्ये तो म्हणजे लेखक, कवी हे आपल्या समाजाचे आरसे आहेत आणि न डगमगता न घाबरता ते त्यांचे विचार समाजासमोर देशासमोर मांडत असतात. गेली 6 महिने ज्यांचं नाव आसमंतात दुमदुमत आहे, ज्यांची नोंद महाराष्ट्राने घेतली आहे ते महाराष्ट्रातील नामवंत कवी व साहित्यिक असून महाराष्ट्रातील विविध भागात प्रबोधनास जात असतात असे सायमन मार्टिन. सन्माननीय सायमन मार्टिन यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचे बहुमोल विचार व्यक्त करावेत. व्यासपीठावर उपस्थित असलेले आपणा सर्वांचे आदरणीय फादर कॅजी, आत्ताच ज्यांचं उत्तम असं भाषण झालं ते फादर विजय, महाराष्ट्राचे प्रसिद्ध कथाकार स्टॅनली गोन्साल्विस, माझे मित्र जॉन गोन्साल्विस, ह्या मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरिया, सूत्रसंचालक लेझली सर आणि ज्यांच्यासाठी आज आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत त्या वयाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत. आणि लेखक म्हणून आज त्यांची प्रतिष्ठापना होत आहे. ते आपणा सर्वांचे मित्र आणि उल्लेख झाला की मागच्या 40 वर्षापासून आमचे चळवळीतले सगळ्यांचे आमचे जोडीदार फ्रान्सिस मिस्किटा, त्यांच्या पत्नी डायना, आपल्यामध्ये आदरणीय फादर रेमंड बसलेले आहेत, फ्रान्सिस कुटिनो सर आहेत, ब्रिटो सर या ठिकाणी बसलेले आहेत, जॉनी डिसिल्वा यांचा उल्लेख झाला, आपल्या हॉस्पिटलचे अध्यक्ष युरी बसलेले आहेत, इवेट मॅडम आहेत. नाव घ्यायला लागलो तर संध्याकाळ फक्त नाव घेण्यातच होईल. मागे शेवटच्या खुर्चीमध्ये महाराष्ट्राचे प्रसिद्ध कथाकार स्टीफन परेरा बसलेले आहेत. थोडे उशिरा आले परंतु सगळी अतिशय मोलाची मंडळी तुम्ही बसलेले आहात. नेहरूने याला क्रिएटिव्ह मायनॉरिटी असं म्हटलेलं आहे. खरं म्हणजे वैचारिक अशा प्रबोधनासाठी माणसं मिळत नसताना तुम्ही हा सगळा प्रयत्न मागच्या अनेक वर्षापासून तुम्ही करीत आहात. मला देखील तुम्ही 1-2दा बोलावलेलं होतं या ठिकाणी. आपण संवाद एकमेकाशी साधला. तर हे आपण सर्व टिकवून ठेवलेलं आहे. हातातून निसटून जाण्याच्या काळामध्ये, संवेदनाहीनतेच्या काळामध्ये सहवेदना यावी ही अतिशय अपूर्व अशी गोष्ट आहे. लेखक आमचे हुशार आहेत
लेखकाच्या वयाचा उल्लेख झाला. लेखकाच्या वयाचा उल्लेख कधी करायचं नसतं ही गोष्ट लक्षात ठेवून घ्या. आणि ते करायचं नसतं म्हणून ते बघा कसे नटून थटून आलेले आहेत बघा. म्हणजे ते पूर्वी कशी एक घोषणा होती की देवीची केस कळवा 1000 रुपये मिळवा, तसा एक पांढरा केस दाखवा आणि 1000 रुपये मिळवा. मला त्यांचं पहिल्यापासून आता पुस्तकावर फोटो बघा कसा टाकला आहे तो. म्हणजे इवेट मॅडम म्हणजे खूप जुना, म्हणजे 40 वर्षापूर्वीचा टाकला आहे. ही लेखकाची ट्रिक असते. ही गोष्ट समजून घ्या तुम्ही. म्हणजे लेखक कसा चालू असा शब्द मी वापरत नाही. तुम्ही एवढे सिरियस झालेला आहात तर मला असं वाटलं की भाषणासाठी आपला नंबर आयुष्यात कधी येऊ नये. खरोखर हा. म्हणजे जगातली अतिशय कठीण गोष्ट जी असते ना ते संवाद साधणे ही असते. आणि संवाद संपण्याच्या काळामध्ये आपण उभे असताना संवादासाठी जायचं कसं पुढे, कारण संवादासाठी तो लोटतो असं म्हणजे त्यासाठी सुद्धा म्हणजे अतिशय कर्मकठीण गोष्ट असते. तर तुमचं ह्या ठिकाणी खास अभिनंदन केलं पाहिजे. मी सरांना सांगितलं की बरं लेखकाचा सत्कार वगैरे आहे की नाही. आम्ही शाल वगैरे काय आणलेली नव्हती, आपल्या सगळ्यांची जबाबदारी, पण आज त्यांचा सत्कार व्हायला पाहिजे. कारण वयाचा अमृत महोत्सव साजरा करीत आहेत ते आणि पुस्तक घेऊन आलेले आहेत. हाच कार्यक्रम घरी 1000भर लोक बोलवून ते कार्यक्रम करू शकले असते, परंतु प्रबोधनाचा कार्यक्रम त्यांनी आज या ठिकाणी ठेवलेला आहे. तर आपण माझ्या भाषणानंतर आपण ते करू. हां, तर कसं असते की लेखक जो असतो ना तो काळाचं डॉक्युमेंटेशन करीत असतो. आता उल्लेख झाला, आमचे फ्रान्सिस कोळी सर या ठिकाणी बसलेले आहेत. मागच्या महिन्यात त्यांची 2 पुस्तकं प्रकाशित झाली आणि त्या मुळगावच्याच हॉलमध्ये फादर विजय होते. परवाच्या दिवशी बावतीस पेगाडो म्हणून आलेत का बरं ते, मी त्यांना बोललो होतो. हां, बावतीस आहे, त्याला मी बोललो होतो बावतीस तू परही ये. आणि बावतीसचं पुस्तक प्रकाशित झालं उमराळा चर्चच्या ग्राउंडमध्ये. मला वाटते 300 ते 350 लोक उपस्थित होती. त्याचं कारण असं होतं की त्यांचा फादर ऑस्करचा जो फंड आहे त्याचा देखील रौप्य महोत्सव होता आणि त्या कार्यक्रमामध्ये 220 पुस्तकं विक्रीला गेली त्या ठिकाणी. आज आमचे फ्रान्सिस मिस्किटा मी त्यांना बोललो होतो की काय किंमत ठेवलेली आहे, तर किमतीचं वगैरे राहू द्या, मी पुस्तकं भेट देणार आहे, असू द्या, परंतु आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये पुस्तक असेल तर अशी काही 7 हिंदोळ्याची बै अशा त्या पुस्तकाचं नाव आहे. ललित लेखसंग्रह आहे बावतीचा आणि इतका अप्रतिम लिहिलेला आहे. त्या पुस्तकाला देखील मी प्रस्तावना लिहिलेली आहे. तर मी अशासाठी सांगतो की 50 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी आईचा हात धरून ना मी 50-55 वर्षापूर्वी ना तुमच्या सांडोर चर्चमध्ये यायचो. कारण त्यावेळेला तिकडे फादर बंबाच्या ते औषधं द्यायचे त्या तुमच्या चर्चच्या त्या एका कोपऱ्यामध्ये ना. तर मी आईचा हात धरून यायचो आणि तेव्हा 50 वर्षापूर्वीचा सांडोर चालत यायचो ना. जोसुडी गावातून आम्ही भुईगाववरून चालत यायचो आम्ही तिकडे, आई आणि मी, आणि ते तिकडे बसलेले असायचे. मला ते आठवते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना. म्हणजे मी जेव्हा फ्रान्सिस मिस्किटाचं पुस्तक जेव्हा वाचत होतो, मला प्रस्तावना लिहायची होती. पुस्तकावर मी बोलणार नाही कारण माझ्या प्रस्तावनेत मी ते लिहिलेलं आहे. त्यावेळेला मला ती 50-55 वर्षापूर्वीची जेव्हा मी 5-6 वर्षाचं होतो मला ती गोष्ट आठवली. मला काय कळत नव्हतं त्यावेळेला, परंतु त्या गावातून यायचो, ते खरबाटातून वगैरे आम्ही जायचो ना, तिकडून गणनाक्यावरून जायचो आणि खरबाट गाव असायचा. वेल्सो सरांची वगैरे घरं सगळी ती होती त्या ठिकाणी ना. तर ते मी बघायचो. ते जुनं चर्च होतं, त्याच्यामध्ये एवढी सुधारणा झाली, खूप सगळं अंतर्बाह्य बदल झाला. लेखक काय करत असतो तर लेखक हा काळांचं डॉक्युमेंटेशन करीत असतो. लेखक नसला तर आपल्याकडे संदर्भ काय आहे. 60 वर्षापूर्वी 100 वर्षापूर्वी गावातली काही माणसं होती, आपल्याकडे त्यांच्याबद्दल काहीही डॉक्युमेंट नाही. घरामध्ये त्यांच्या घरात काही एखादं फोटो वगैरे असेल, पण ते फोटो देखील आता जुने झाले आणि नवीन जी आपली घरं झाली त्याच्यातून ते सगळे गायब झाले. तर तो त्याच्या मुठीमध्ये ना, लेखक त्याच्या मुठीमध्ये हे सगळं धरून ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ह्या ठिकाणी फार चांगल्या प्रकारे उल्लेख झाला. तो स्टोरी टेलर असतो. गोष्ट सांगणारी माणसं समाजामध्ये संपून चालत नाही. गोष्ट सांगणारी माणसं हवी असतात. झोपाळे होते पूर्वी, झोपाळे, आणि झोपाळ्यावर ती आजी बसायची
आणि ती गोष्ट सांगायची पद्धतच नष्ट झाली. त्यामुळे आपल्याकडे शब्द येणं, शब्द आपल्या दारावर आदळणं थांबलं. म्हणजे आता तर शब्दच संपलेले आहेत, इमोजी आलेले आहेत, इमोजी. गणेश देवी नावाचे जे संशोधक आहेत भारतातले प्रसिद्ध, इंग्रजीत लिहितात, मराठीत देखील लिहितात. भारत जोडो यात्रा ज्यांनी सुरू केली भारतामध्ये आत्ता काही वर्षापूर्वी, त्यांचं अतिशय सुंदर असं संशोधन आहे यामध्ये, की काही काळानंतर आपण विसरून जाणार आहोत. आपण एखादा लेख वाचला ना, अंगठा दाखवतो, हात जोडलेले इमोजी, मग तो सुंदर आहे, ग्रेट आहे, एक्सलंट आहे, एवढं देखील आपण लिहायची तसदी घेत नाही. जे अवयव आपण वापरत नाही ते अवयव आपल्यातून नष्ट होत जातात. भाषा वापरत नाही, त्यामुळे भाषा आपल्यातून नष्ट होण्याच्या मार्गावर असताना कोणीतरी पुस्तक घेऊन येतो, कोणीतरी आपल्याला गोष्ट सांगतो, तुमच्या समाजाची गोष्ट सांगतो, माझ्या समाजाची गोष्ट सांगतो. त्याच्यामधले काही अंतर्विरोध असतात, त्याच्यात काही सुखदुःख असतात, काही भावभावना असतात, पण तो आपल्याकडे घेऊन येतो. ती सांगण्याची हातोटी असते. ती हातोटी असलेली माणसं समाज जिवंत ठेवत असतात. म्हणजे खूप मला लहानपणाची एक गोष्ट आठवते. आमच्या गावात एक बाई होत्या, 80-90 वर्ष, 100 वर्षापर्यंत ती बाई जगली. गिरीज गावातून आलेली होती ती, भुईगावमध्ये. माझी आजी देखील गिरीजमधून आली आणि ते अखेरपर्यंत आमची भाषा काय बोलली नाही, ती वाडवळीमध्येच बोलायची. आणि आजीची जी 10 भावंडं होती, मुलं होती, ती देखील, माझे वडील वगैरे सगळी तीच भाषा बोलायची. तर ती गावातली जी बाई होती, गावात मरण झालं ना की ती यायची आणि सगळ्या बायांना तिची वाट बघत बसलेली असायची, ही कधी येते. मग कधी कधी ना खूप दुःखद प्रसंग घडलेला असायचा. त्या काळात तरुण खूप मरायचे, आता फार कमी मरतात. आता 85-90चा जरी मेला तरी लोक शोक करतात, बरं झालं काय, ते बाबा मेला, अरे बाबा किती वर्षाचा झाला, बाबा 90 वर्षाचा झाला होता. पण पूर्वी कसं 35मध्ये 40मध्ये लोक मरून जायची. 50मध्ये मरण पावला तर लोक बोलायचे की म्हातारा मेला म्हणे. तर त्या बाईची लोक वाट बघायची, सगळ्या बाया वाट बघायची. विशेष म्हणजे ती यायची आणि ती रडायला सुरुवात करायची. आणि मग ती ना 50 वर्षापूर्वी 40 वर्षापूर्वी त्या परिसरामध्ये कोण मरण पावलेलं असेल ना, त्यांना ती बोलवायची. मला आठवते लहानपणी तिचं क्लेरा म्हणून, म्हणजे 40 वर्षापूर्वी ती रडायला बसली, यालासुद्धा आता ती 40 वर्ष झाली. तर क्लेरा म्हणून मुलगी मरण पावलेली होती. तर त्या मुलीला तिने बोलावलं. म्हणजे बोलावणं, बघा गोष्ट लक्षात घ्या, लेखक बोलवत असतो सगळ्यांना, रिकॉल तो बोलवत असतो, त्याच्याकडे ती शक्ती असते. तो शब्दाच्या माध्यमातून तो बोलवत असतो, तो पात्रांना तो घेऊन येतो आपल्याकडे. त्याचं कारण असं आहे की आपण फक्त शब्द ऐकतो, लेखक शब्द ऐकत नाही, लेखक शब्द पाहतो. ती पाहण्याची शक्ती लेखकाकडे असते. तो शब्द पाहतो, तो शब्दाला असा चाचपडून पाहतो. आता तुम्ही सांगाल, मी बोलतो तुम्ही ऐकता, तुम्हाला शब्द कुठे दिसतात, तुम्हाला मी दिसतो, पण माझ्या तोंडातून येणारे शब्द तुम्हाला दिसत नाहीत. लेखक शब्द पाहत असतो, आपण फक्त ऐकतो. तो शब्द पाहतो, शब्दाचा चाचपडून पाहतो, स्पर्श करतो असा शब्दाला, आणि त्यानंतर तो आपल्याकडे त्याचा अनुभव घेतो आणि त्यानंतर तो आपल्याकडे घेऊन येतो. म्हणून आपल्याला महाआनंदाची प्राप्ती होते. आता हे तुम्ही ऐकलेलं असेल, हे मी कशातलं सांगितलं, संत जॉनचं पहिलं पत्र आहे. हे संत जॉन सांगतो, म्हणजे जगातला केवढा मोठा महान लेखक आहे बघा. मग तो शब्दाबद्दल किती मोठ्या प्रमाणे उलगडा करतो. तर त्या बाईबद्दल मी तुम्हाला सांगत होतो की ती बाई बोलवायची. बोलावतो कोण ह्याच्यावर अवलंबून असते, कोण बोलावतो. कारण आई कितीही कोसावर असली तर बाळ रडायला लागलं तर तिला पान्ना फुटतो, दूध उतू जाते. कारण ती खूप दूरवर आहे, पण तिला वाटते घरी आहे बाळ, ते रडायला लागलेलं आहे. ह्याला मदर तेरेसाने अतिशय सुंदर शब्द वापरलेला अनुसंधान. लेखक आणि समाज, लेखक आणि यांचं अनुसंधान असते, म्हणून तो ही सगळी कारागिरी करत असतो. ह्याला कारागिरी म्हणतात. तर ती बाई बोलवायची, ती इतक्या जबरदस्त ताकदीने बोलवायची ना, मग सगळा बाजूबाजूला बसलेलं. आता काही ठिकाणी आपण बसतो ओट्यावर, आता खूप आपलं शोक पण कमी झालेला आहे. शोक कमी झालेला आहे, म्हणजे आपण रडत नाही. आई मेली तरी आपण रडत नाही, बाप मेला तर आपण नशेमध्ये चूर होतो. अशा वास्तवामध्ये आपण आलेलो आहोत.
पण शोक आवश्यक असतो, रडणं आवश्यक असते. घरात मृत्यू झाल्यानंतर डोळ्यातून टिपूसही येत नाही. म्हणजे मला प्रचंड भीती वाटते ह्या सगळ्या गोष्टीची. तो लेखक हा शोक करीत असतो सातत्याने, तो शोकाचा धनी असतो. म्हणून ती बाई बोलावणारा कोण असतो ना त्याच्यावर, लाजरस बाहेर आहे म्हणून बाहेर आला. तुम्ही आणि मी सांगितलं असताना कोणीही तो आला नसता बाहेर, पण कोणी बोलावलेला आहे. हाक मारणारा कोण आहे? हाक मारणारा हा शब्दांचा धनी आहे, शब्दांचा निर्माता आहे, तो क्रिएटर आहे. म्हणून लेखक हा क्रिएटर असतो, तो निर्माता असतो, क्रिएटर. तो सगळं हे जे विश्व कोणी निर्माण केले तो विश्वाचा निर्माता असतो आणि त्याच्या विश्वाचा निर्माता असतो. म्हणून तो निर्माता होता, त्याने हाक मारली म्हणून लाजरेस बाहेर आला. हाक मारणं म्हणजे कोण हाक मारतो? ती हाक इकडून यायला पाहिजे, इथून, तेव्हा ती पोचते. ते येथून जेव्हा येते तेव्हा पोचते ते. तर ती बाई बोलवायची आणि मग सगळा जो जमाव जो बसला आहे ना तो घळाघळा रडायचा. तिच्याकडे ती रडवण्याची ताकद होती. ह्याला म्हणतात स्टोरी टेलर. म्हणजे एखादा माणूस, एखादा प्रवचनकार असतो, तो खूप सुंदररित्या सगळं मांडत असतो, तो त्याच्यामध्ये घेऊन जात असतो आपल्याला. म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी मला असं वाटते की सगळ्या चिरफळ्या उडल्या पाहिजेत आपल्या. तो जो असा वेळ असते ती संध्याकाळची ना, आणि अख्खा सगळा जमाव जमलेला असतो. वाईट वाटून घेऊ नका, परंतु आपण पोचत नाही. मग आता तक्रारी केल्या जातात, मुलं येत नाहीत. अरे काय येत नाहीत? पण तो जो विषय आहे ना त्याच्या मृत्यूचा, तो मृत्यू सातत्याने घडत असते. तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतो, माझ्या आयुष्यामध्ये घडत असतो. आणि मग ते मृत्यूचं जे निरूपण आहे ते आपण कसं मांडतो, कसं त्याला त्या ठिकाणी म्हणजे त्याच्या पलीकडचं सगळं कसं आपण ते तिकडे व्यक्त होतो, तर त्यावर त्या प्रवचनकाराचं सगळं अवलंबून असते. तर ती बाईबद्दल मी तुम्हाला सांगत होतो. तर अशी जे लोक असतात ना ही समाजामध्ये टिकवून ठेवायला पाहिजेत. कारण लेखकाने, कारण बोलण्याची किंमत मोजावी लागते आणि न बोलण्याची किंमत देखील मोजावी लागते. त्यासाठी तयारी असावी लागते, खूप धोके पत्करावे लागतात. म्हणजे फादर दिब्रिटो 25 वर्षापूर्वी बोलायचे, मी परवाच्या दिवशी उमराळ्यात पण बोललो ते, की तू भाग्यवान आहेस. बरं काय झालं? अरे गावागावात तुझे केवढे शत्रू आहेत. म्हणजे ते असं सांगायचे गावागावात केवढे मित्र आहेत. म्हणजे लेखकाला जेवढे शत्रू जास्त ना तेवढा तो भाग्यवान. म्हणजे त्याच्यातून काहीतरी सेन्सेशन निर्माण झालं पाहिजे, कोणाला तरी वाटलं पाहिजे. म्हणजे अनेकदा मी जेव्हा बोलतो, लिहितो, तेव्हा अनेक माझे मित्र जे आहेत शत्रू होतात. मला वाईट वाटते. लेखकाचा धर्म काय असतो? लेखकाचा धर्म हा कायम सत्तेच्या विरोधामध्ये असला पाहिजे. तो सत्याच्या बाजूने असला पाहिजे. समोर सत्य उभं असते, समोर सत्य उभं असते आणि तो विचारतो सत्य काय आहे. समोर उभं आहे सत्य आणि तो विचारतो. हे सत्य दाखवण्याचं काम लेखक करीत असतो. म्हणजे किती महान गोष्ट आहे ना. म्हणजे ते होली वीकमध्ये आपण ते सगळं तो नाट्य सगळं वाचतो, त्याच्यामध्ये साक्षात सत्य उभं आहे. आता सत्याला वेगळं रूपं आलेली आहे, सत्याचा अपलाप झालेला आहे, सत्य संपूर्ण नष्ट करून टाकण्यात आलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने मागच्या 15-20 वर्षामध्ये जे काही चाललेलं आहे ते अतिशय धोकादायक आहे. म्हणजे लिहिणं धोकादायक आहे, बोलणं धोकादायक आहे. विशेषतः अल्पसंख्याकांनी तर त्यापेक्षा वाईट परिस्थिती आहे. म्हणजे संपूर्ण वॉच आहे, काय बोलतो, काय लिहितो, हे सगळं चाललेलं आहे. आणि ह्या सगळ्या काळामध्ये किंमत मोजून, कारण त्याला बोललं पाहिजे, कारण ही बोलण्याची किंमत आहे ना. मी 2 मिनटात संपवतो, आहे ना वेळ? 2 मिनटे. ए.के. रामानुजन म्हणून भारतातले अतिशय प्रसिद्ध कवी, इंग्रजी कवी, त्यांचा 1993ला ते मरण पावले, साहित्य अकादमी पुरस्कार वगैरे होता, फार मोठा इंग्रजीतला कवी. त्यांनी भारतातल्या काही लोककथाचं संकलन केलं भारतातल्या. तर त्याच्यातली एक जी कथा आहे ना, त्या गोष्टीचं नाव आहे गोष्ट न सांगता येण्याची गोष्ट. त्या गोष्टीचं नाव आहे गोष्ट न सांगता येण्याची गोष्ट. एक बाई असते, म्हणजे खूप 100-150 वर ही लोककथा आहे. ती बाई असते आणि त्या बाईच्या गळ्यामध्ये गाणं असते आणि त्या बाईकडे गोष्टी असतात, परंतु ती बाई गाणं बोलत नाही आणि गोष्टी देखील सांगत नाही. ह्याचं कारण कसं असतं की 100-150 वर्षापूर्वी बाईला आवाजच नव्हता. आत्ता देखील किती आहे मला ठाऊक नाही, बाईला आवाज नव्हता. त्यामुळे ती गाणं बोलत नाही आणि तिच्या गळ्यातलं गाणं आहे ना ते तिला सातत्याने सांगायचं की तू बोल, तू बोल, पण ती बोलत नाही.
एक दिवस काय होते, ते गाणं रागावते आणि ती गोष्ट रागावते. गाणं जे आहे ते पूर्वी आपली जी घरं असायची ना, त्याला घराच्या ओट्यावर अशा खुंटी असायच्या. पूर्वी जुनी घरं, कुटुंबी साहेब तुम्हाला ठाऊक असेल, आमच्याकडे अजून होती ती काही घरं, खुंटी असायची. आणि तो जो त्या घरातला जो काय आहे कर्ता पुरुष, तो बाहेरून आला की शर्ट काढायचा आणि त्या खुंटीवर ठेवायचा. खुंटी असायच्या अशा, जेवढी घरं मोठी तेवढ्या 4 खुंटी 5 खुंट्या अशा असायच्या. तर ते गाणं जे असते ना, ते गाणं त्या खुंटीवर सदरा होऊन तिकडे तिच्या आतमधून ते निघून गेलं. आणि जी कथा होती ना, त्या कथेने चपलाचं रूप घेतलं आणि ओट्यावर जाऊन ती कथा तिकडे थांबली. नवरा घरी आला, नवऱ्याने बघितलं की मी घरी नसताना माझ्या ओट्यावर शर्ट आहे, माझ्या ओट्यावर चप्पल आहे. आपल्याकडे गाणं आहे ना, मार्टिन गेली का मायकल गेला कामाला, चप्पल कोणाची म्हणे. ते गाणं मला ते आठवलं त्यावेळेला. तर त्याने बघितलं की माझ्या ओट्यावर मी नसताना म्हणजे बायको बदफैली आहे, मी नसताना. म्हणजे आम्ही कितीही शेण खाल्लं तरी चालेल, बायको मात्र सती सावित्री पाहिजे. तर त्याने बघितलं की शर्ट आहे आणि तो घरात येऊन त्याने तमाशा केला की मी नसताना कोण आलेलं होतं. बाईला माहीत नाही, कारण बाई ओट्यावर आलेलीच नाही. बाईचा जो प्रांत आहे ना, तो मागचा दरवाजा आहे, पुढचा दरवाजा बाईचा नव्हता, गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे बाईला माहीत नाही ओट्यावर शर्ट आहे, चप्पल आहे, ती तिला माहीतच नाही. तो खोदून विचारतो. खूप जोराचं भांडण होते दोघांचं. आणि नवरा रागाने निघून जातो. गावामध्ये मंदिर असते, त्या मंदिरात जाऊन झोपतो. त्या गावामध्ये कशी पद्धत असते की त्या गावातल्या सगळ्या ज्या वाती असतात ना, दिवे ते संध्याकाळ झाली विजले की त्या देवळामध्ये वस्तीला जायच्या सगळे दिवे. तर ह्या घरातली जो दिवा होता ना, तो जरा उशिरा गेल्या. तर बाकीच्या दिव्याने तिला विचारलं की तू उशिरा का झाली. काय झालं, आमचे मालक आणि मालकीण यांच्यामध्ये जोरदार भांडण झालं म्हणे. आणि मालक रागावून म्हणे निघून गेले. मालक तिकडेच झोपलेले आहेत त्या मंदिरामध्ये. तर काय झालं म्हणे, तर मग तिने ती गोष्ट सांगितली. गाणं होतं, कथा होती, पण ती बोलत नव्हती. म्हणून ती कथा त्या ओट्यावर येऊन थांबली, खुंटीवर सदरा होऊन टांगली. तेव्हा तो नवऱ्याने ऐकलं आणि त्याला कळलं की हे जे सदरा आहे ना, ह्या बाईच्या गळ्यातलं गाणं आहे, हे जे चप्पल आहे ना, ही गोष्ट आहे. तो घरी आला आणि तिला सांगितलं आता गाणं बोल म्हणे. गाणं निघून गेलेलं होतं, गोष्ट निघून गेलेली होती. गोष्ट सांगण्यासाठी, गोष्ट ऐकण्यासाठी आजूबाजूचा तसा परिसर असावा लागतो, कान तयार करावे लागतात. म्हणजे तो एक शब्द अतिशय सुंदर आहे, ज्याला कान आहेत ना तो ऐको, असं प्रत्येक वेळेला बोलतो बघा. जगातला फार मोठा स्टोरी टेलर जो आहे ना, तो येशू ख्रिस्त आहे. तो ज्या गोष्टी सांगतो ना, तो त्या भाषा, प्रांत, संस्कृती ह्या सगळ्यांच्या पलीकडे शतकानुशतके आजही तेवढ्याच रेलिव्हंट आहेत. आणि तो त्यानंतर एक गोष्ट सांगतो, एक वाक्य सांगतो, ते अतिशय काळाच्या पटावर नोंदलेलं आहे. ते कुठलं वाक्य आहे की ज्यांना कान आहेत ना ते ऐको. कान संपण्याच्या काळामध्ये आपण आहोत. म्हणजे कान आहेत, केवळ भोकं असून चालत नाही, कान असावे लागतात, डोळे असून चालत नाही, दृष्टी असावी लागते, वाचा असावी लागते, वाचा. म्हणून त्याने वाचा दिली, त्याने कान दिले, त्याने डोळे दिले. लेखक काय करीत असतो, तुम्हाला कान देत असतो. म्हणून ते वातावरण असं तयार असावं लागते. वातावरण संपलेलं आहे. म्हणजे आता जराशी जरी बोललं ना की लोक एवढी सेन्सिटिव्ह झालेली आहेत ना, ते तुम्हाला संपवून टाकतील अशी परिस्थिती आहे. बोलायचंच नाही. अरे का बोलायचं नाही, तो प्रवक्ता आहे, त्याची जबाबदारी आहे. परवाच्या दिवशी मी उमराळ्याला गेलो तर 5-6 लोक मला भेटले. अरे तू बोलत का नाही म्हणे. अरे बरं किती बोलायचं एकट्याने, किती बोलायचं, बाकीचे कुठे आहेत. आणि ज्यांच्या विरोधात बोलतो ते शत्रू नसतात आमचे काही, पण तू बोलला नाही तर कोण बोलणार आहे, ही जबाबदारी आहे. बोलला नसता तर गेला असता का क्रुसावर, बोलला नसता तर माझा जन्म झाला असता का. म्हणून बोलायचं असते ना. म्हणजे ते हार मानून देखील चालत नाही ना. हार मानून देखील चालत नाही. हार मानणं म्हणजे पुन्हा पराभवच आहे, म्हणजे पुन्हा मृत्यूच आहे. मृत्यू होणारच आहे, पण त्यापूर्वी मृत्यू का करून घ्यायचा. परंतु कधी कधी मग असं माणूस थांबतो, बोलायचा थांबतो, रात्री विचार करतो ना की बाबा हे सगळं आहे, सगळं असं असता कामा नाही, सगळं खुपते आपल्याला, म्हणून तो लिहित असतो.
आणि तो कान देत असतो. पण मी तुम्हाला काय सांगतो, ही जे आपण सगळे बसलो हे जबाबदारी असते, म्हणून पुस्तक विकत घ्यायचं असते. मी त्या बावतीच्या पुस्तकात मी तिकडे अनाऊन्स केलं 220 अरे बरं पुस्तक विकत घ्या रे बाबा, 200 रुपये 250 आहे, त्यांनी 200 दिलं आहे, घ्या, घरात जाऊ द्या, शब्द घेऊन जा. कारण प्रारंभी शब्दच होता, बाकी काहीच नव्हतं. शब्द होता म्हणून तुमचा आणि माझा जन्म झालेला आहे. ही आपली बांधिलकी आहे शब्दाबरोबर, म्हणून आज जमलेलो आहोत. तुमचा आज आम्ही यासाठी गौरव करतो की एखादा माणूस वयाच्या 75मध्ये आपल्या सगळ्यांना गोळा करतो. मला ते दिवस आठवतात 1992-93 ते स्वच्छंद वसईकरांचा उल्लेख झाला त्यावेळेला स्नेहल साखळकर नावाने मी लिहायचो. आणि तो 92ला जो मोर्चा निघाला होता त्यावेळेला तर माझ्या त्या कोणही उठाबाई आणि शिव्या मारल्या होत्या त्या मोर्चामध्ये काही लोकांनी. आता तो सगळा विषय गेलेला आहे, ते सगळं संपलेलं आहे. परंतु आणि माझ्या मनात तसा काही राग लोभ काही नसतो, कारण लेखकाने तसा राग लोभसुद्धा ठेवून फायदा नाही. परंतु मी विचार करतो त्या काळामध्ये या सांडोर गावाने त्या हरित वसईला केवढं सगळं पाठबळ दिलेलं होतं. म्हणजे सांडोर अख्खं म्हणजे कुटुंबसाहेब बसलेले आहेत हे या ठिकाणी. डॉक्टर लेमस आमचे आहेत, फादर रेमंड. तुम्हाला मी सांगतो की प्रचंड सगळी वातावरण एवढं भयानक होतं सगळं की कुठल्याही क्षणी प्राण जाऊ शकत होता. सगळ्यांचे जीव असे धोक्यामध्ये होते. खूप प्रचंड अशी दहशत होती. आणि त्या गावामध्ये मर्सेस असेल, तो आमचा लुईस डिकोना बिचारा मरण पावला. किती लोक ओळखतात माहीत नाही. जॉनी डिसिल्वाकडे तुमच्या शेजारचाच लुईस डिकोना. काय तो वाडी बंगली, इकडे आम्ही जे आंदोलन केलं ना लोढाच्या विरोधामध्ये, तिकडे तो लुईस उभा राहायचा ना ओरडायचा. वाडी बंगली हे सगळे गाव आहेत ना, लोकांना बाहेर पडा म्हणे. ते सगळे किती 5-5 दिवस या रस्त्यावर आम्ही बसलेलो. पण त्यावेळेला तुमच्या या सांडोर गावाने ना हे सगळं टिकवून ठेवलेलं. आला अख्खा गाव आला. ही सेन्सिटिव्हिटी, ही आध्यात्मिकता. म्हणजे मी कशासाठी समारोप करताना एवढं सांगतो की 5-5 दिवसाचे सोहळे, लग्न सोहळे, त्या डोळ्यावर येणारं सगळं ती श्रीमंती सगळं, त्याच्यामध्ये आपण हे सगळं हरवून चाललेलो आहोत. ही संवेदना हरवून उभं राहायला पाहिजे, बोललं पाहिजे. प्रश्न संपलेले आहेत का? त्याने त्याच्या एका कथेमध्ये सांगितलेलं आहे की कुटुंबाची वाताहत कशी झाली, केवळ व्यसनामध्ये तो मुलगा अडकला म्हणून. आता तर दारूच्या पलीकडे काही व्यसनं आलेली आहे आणि 22 वर्षाची मुलं आत्महत्या करत आहेत. ते कुटुंब रस्ता तळाला जात आहेत. म्हणजे प्रश्न संपलेले आहेत का? केवळ हे जे बसलेले आहेत यांची जबाबदारी नाही, तर तुमची आणि माझी देखील ही सगळी आपल्यातला कोणीही एकही का विचार करत नाही की बाबा मी आता 5 दिवसाचा सोहळा करणार नाही. मी असं एक अतिशय गरीब कुटुंब बघितलं, एक मुलगा आणि मुलगी बघितली, 11 लाख रुपये त्यांनी दिले, रजिस्टर लग्न केलं. मी विचार करतो माझ्या समाजातून असं का होत नाही बरं? म्हणजे ते कुठून आले? बँगलोरवरून आले, गोव्यावरून आले आणि आपल्या कंबरेला चिरगुट नव्हतं म्हणून आपली आज परिस्थिती झाली. आज आपली काहीच जबाबदारी नाही का? माझा पैसा मी कसाही संपवेन ही विकृती आपल्यामध्ये का आली? मग त्याबद्दल कोणी बोलायचंच नाही का? आणि स्पर्धा कसली लागलेली आहे? श्रीमंतीची स्पर्धा लागलेली आहे. हे बसलेले आहेत ह्या ठिकाणी, रोज त्यांच्याकडे 100 लोक कन्सेशन मागायला जातात. मी देखील 4-5 वेळा जातो कधीतरी महिन्यातून. पण ही वेळ का? कोणाचं तरी कन्सेशन असते. लोकांकडे पैसे नाहीत, लोक जिवंत राहण्यासाठी धडपड करीत आहेत. मग त्यावेळेला माझी जबाबदारी काय आहे? हे सगळं जे बाजूला अरूप आहे ते अरूप लेखकाला खूपत असते, म्हणून तो बोलत असतो, म्हणून तो लिहत असतो, म्हणून त्यांनी लिहत राहावं. आणि आता जी नवीन मुलं आहेत ना त्यांनी इंग्रजीत लिहावं. 100-150 वर्षानंतर ह्याच सांडोरमधून जे गेलेले आहेत 25-30 वर्षापूर्वी अमेरिकेत गेलेले असतील, कॅनडात गेलेले असतील, ऑस्ट्रेलिया, त्यांचा कोणीतरी 150 वर्षानंतर आपल्यातलं कोणीही नसेल, पण त्यांची मुलगी ह्या सांडोरमध्ये येईल, तिच्या हातामध्ये हे पुस्तक पडेल. 150 वर्षानंतर हा गोष्ट लक्षात घ्या, तिच्या हातात हे पुस्तक पडेल. हे कुठेतरी असेल ना, चर्चच्या याच्यामध्ये असेल, डॉक्युमेंटेशनमध्ये असेल ते सगळं तिकडे संग्रहात. ती बघेल त्यावेळेला तिला ती भाषा कळणार नाही. परंतु आज आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्याच्यामधून ती भाषा लगेच त्याच्यावरती अनुवाद करेल. मग ती समजून जाईल की सांडोरची काय परिस्थिती होती बरं. हे त्याने लिहून ठेवलेलं आहे. 150 वर्षानंतर ते कामाला आहे. कोणतरी येईल शोध घेत मुळाकडे. ही जी गेलेली आहेत ना आपली मुलं, त्यांची मुलं येतील, शोधत येतील. आपले आईवडील कुठून आले होते बरं? वसईतून आले होते का? भुईगावरून आले होते का? सांडोरवरून आले होते का? शोधत येतील.
म्हणजे आज आफ्रिकेला जातात. अमेरिकेचे अनेक लोक 400 वर्षापूर्वी गुलाम म्हणून नेलं होतं. आज त्यांची मुलं लेखक झालेली आहेत. आणि रूट्स नावाची अतिशय सुंदर कादंबरी आहे, त्याच्यामध्ये त्यांनी तेच मांडलेलं आहे की आम्ही आलो होतो कुठून, तो मुळाकडे जाण्याची जी प्रवृत्ती, ती मूळ प्रवृत्ती आहे ती येईलच. 150 वर्षापूर्वी ती मुलगी शोधून काढेल, त्याकरता लेखक लिहित असतो, त्याकरता हे पुस्तक आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे ह्या ठिकाणी जमलेला आहात, अतिशय संवेदनशील लोक आहात. मीच बोलत होतं असं नाही, तुम्ही देखील बोलत होता मी आता बोलत असताना. हा आपल्यातला संवाद झाला. कितीतरी दिवसांनी असे संवाद होतात. आपल्याला कुठे संधी असते, कधीतरी असा संवाद होतो आणि जीवाशी भावाची अशी माणसं समोर असतात आणि त्यापुढे बोलायचं असते. हा विचार असतो, तो हवेसारखा पसरत असतो, तो जात असतो, तो आपल्याला जिवंत ठेवत असतो, तो आपल्यातली संवेदना जिवंत ठेवत असतो, तो आपल्यातला माणूस जिवंत ठेवत असतो. डोळ्यातले अश्रू आहेत ना, ते अश्रू जिवंत ठेवत. अश्रू हरवण्याच्या काळामध्ये आपण असताना ह्या सगळ्या वातावरणात आपण जमलेलो आहोत. तर मी आपणा सर्वांच्या या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. तुम्हाला शुभेच्छा देतो, दोघांना शुभेच्छा देतो. खूप चांगलं काम केलेलं आहे आणि वयाच्या 75मध्ये एवढं चांगलंच आरोग्य असणं ही सुद्धा देवाची देणगी आहे. म्हणजे खूप तुम्हाला मिळालेलं आहे आणि आजचा दिवस तर तुमच्यासाठी अपूर्व आहे. आजचा दिवस तुम्ही कधीही विसरू शकणार नाही. मी तुम्हाला सांगतो की एवढी लोकं कधीच जमत नाही आणि याच्यातला प्रत्येक माणूस खास तुमच्यासाठी प्रेमाने आलेले आहेत. ह्या सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहेत. तुम्ही जे काम केलं, तुमच्यातल्या प्रत्येकाने, आमचा रेमन या ठिकाणी बसलेला आहे, काय त्याने काम केलेलं आहे. म्हणजे रेमनचं जे आयुष्य आहे ना, मी तुम्हाला सांगतो, ती एक महाकादंबरी आहे. महाकादंबरी. रेमन अथाई तिकडे बसलेला आहे. म्हणजे कल्पना करू शकत नाही. मी कधी कधी हैराण होतो, पण हात तोकडे पडतात. मी कोणीतरी ह्याच्यावर लिहायला पाहिजे, त्याने लिहायला पाहिजे. असं सगळी ही माणसं, ही आपल्या समाजातली ही नक्षत्राची देणी आहे ती सगळी. तर या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जगातील सर्वात कठीण गोष्ट म्हणजे संवाद साधणे. आज संवाद कमी होत आहे. लेखक नसला तर आपला संदर्भ काय. लेखक काळाचा डॉक्युमेंट करतो. समाजाला गोष्ट सांगणारी माणसे हवी असतात. लेखक व समाज यांचे अनुसंधान असते. लेखक हा निर्माता असतो. लेखकाला बोलण्याची किंमत मोजावी लागतो. अतिशय बहुमोल विचार मांडल्याबद्दल आपण जोरदार टाळ्या वाजवूया सायमन मार्टिनसाठी. आणि आता मान्यवरातर्फे फ्रान्सिस बिस्किटा यांचा सत्कार केला जात आहे. फादर विजय, सायमन मार्टिन, सर्वच लेखक पुढे यायचं आहे. डायना मॅडम सुद्धा पुढे यायचं आहे. फक्त आपला 5 मिनिटामध्ये कार्यक्रम सुरू आणि नंतर आपला कार्यक्रम आहे. 5 मिनिटामध्ये हा कार्यक्रम संपेल. अजूनही फ्रान्सिसाने पुस्तक लिखाण करावं असं आपल्या सगळ्यांची त्यामागे इच्छा आहे. असं म्हणतात की आपल्याकडे 2 आणे असतील, ते 1 आणा भाकरीसाठी आणि 1 आणा फुलासाठी. त्यासाठी आपण फ्रान्सिसला फुलाचा गुच्छ देत आहोत की अजून त्याची उमेद वाढावी. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. आभाराचे भार कशाला, आता फुलांचे हार कशाला. लोकसेवा मंडळाचे अध्यक्ष गॉडफ्री कोरिया हे आभार प्रदर्शन करतील. त्यानंतर एक महत्त्वाचा छोटासा कार्यक्रम आहे, पण नंतर जाहीर करू आपण. सर्वप्रथम आजचा दिवस आणि हा सुंदर पुस्तक प्रकाशन सोहळा पाहण्याचं भाग्य परमेश्वराने फ्रान्सिस व डायना मिस्किटा आणि आपणा सर्वांना मिळून दिलेला आहे. त्याबद्दल परमेश्वराला धन्यवाद देऊन आभार प्रदर्शनाची सुरुवात करतो. आजच्या सहवेदना या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्ष फादर आपल्यामधून काही कारणास्तव निघून गेलेले आहेत लवकर. माननीय रेव्हरंड फादर जॉन फर्गोज यांनी आपला अमूल्य वेळ देऊन मार्गदर्शन केलं व पुस्तकाचं प्रकाशन करून आम्हाला उपकृत केलं. त्याबद्दल फादरांचे आम्ही आभार मानतो. त्याचप्रमाणे आजच्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे माननीय रेव्हरंड फादर विजय आल्मेडा यांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली
व आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केलेलं आहे त्याबद्दल फादर विजय आम्ही तुमचे आभारी आहोत. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे प्रमुख वक्ते माननीय जॉन गोन्साल्विस, माननीय स्टॅनली गोन्साल्विस व माननीय सायमन मार्टिन या साहित्यिक मित्रांनी आपल्या खुमासदार व ओघवत्या शैलीत पुस्तक परीक्षण व मार्गदर्शन केलं. आपल्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला भारदस्तपणा आला. आम्ही मिस्किटा कुटुंबियांतर्फे आपले आभारी आहोत. या सोहळ्यास उपस्थित असलेले सर्व साहित्यिक मित्र, पत्रकार बंधू भगिनी, नातेवाईक, मित्रमंडळी व उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनींच्या सहभागामुळेच आजचा हा सोहळा यशस्वी होऊ शकला. त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. कोणताही कार्यक्रम नियोजनपूर्वक पार पाडायचा असेल तर त्यामध्ये सूत्रसंचालकाची भूमिका फार महत्त्वाची असते. श्री लेस्ली डिसिल्वा यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केल्याबद्दल लेस्ली तुम्हाला धन्यवाद. या सोहळ्याचे आयोजन नियोजन करण्यासाठी मदत करणारे लोकसेवा मंडळ, त्यांचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्त्यांचे तसेच प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष या कार्यक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्वांचे मिस्किटा कुटुंबियांतर्फे आम्ही आभार मानत आहोत. त्याचप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा अतिशय सुंदर असं प्रास्ताविक आणि स्वागत करणाऱ्या आपल्या भारतीय अथईत त्या नेहमीच अतिशय चांगलं एक प्रास्ताविक वगैरे करत असतात, सूत्रसंचालन करत असतात. तर त्यांचे देखील आम्ही मिस्किटा कुटुंबियांतर्फे आभार मानत आहोत. साऊंड सिस्टीमची व्यवस्था पाहणारे नितीन गोन्साल्विस, डेकोरेशनची व्यवस्था पाहणारे फ्रँक गोन्साल्विस, फोटोग्राफी करणारे सुमित फोटोग्राफर्स, कार्यक्रमानंतर जेवणाची व्यवस्था पाहणारे डॉल्सी केटरर्स, या सर्वांचे मिस्किटा कुटुंबियातर्फे आम्ही आभार मानतो व आभाराचा हा शेवटचा व गोड कार्यक्रम येथेच थांबवतो. धन्यवाद. आज अतिशय महत्त्वाचा दिवस म्हणजे संत जोसेफ ह्याचा आपण संपूर्ण जगभर आज सण साजरा करतो. मरियेचा पती आणि येशू ख्रिस्ताचे पिता. त्यानंतर आज महाराष्ट्र दिन साजरा होत आहे सर्व महाराष्ट्रामध्ये. आपल्यासाठी तो अभिमानाचा क्षण आहे. पण आज एक महत्त्वाचा दिवस आहे फ्रान्सिससाठी आणि आपल्यासाठी. आज डायनाचा वाढदिवस आहे आणि तो अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. तर तो साजरा जर केला नाही तर कदाचित आम्हाला देव माफ करणार नाही. तर त्यासाठी आपण गाणं आणि बिनल आणि कंपनीवरती यायचं आहे. आपण त्यासाठी बर्थडे सॉन्ग बोलूया आणि पहिल्यांदा केक हे करूया. आता केक कापला जात आहे. आपण सर्व पहिल्या टाळ्या वाजवणार आहोत. केक कापून घ्या पहिला मॅडम. केक केक सर्वांनी एकत्र हॅपी बर्थडे. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए. तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. पण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. हॅपी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर डायना वहिनी. हॅपी बर्थडे टू यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू. मे गॉड ब्लेस यू डिअर डायना वहिनी. हॅपी बर्थडे टू यू. जोरदार टाळ्या. जर